नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले चॅनेल टिक्कर मराठी या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये आपण मुंबई शहर पोलीस भरती या परीक्षेचा 2018चा क्वेश्चन पेपर पाहणार आहोत, जेणेकरून याचा फायदा तुम्हाला जी 14 तारखेला पोलीस भरती होणार आहे मुंबई शहरासाठी त्यामध्ये नक्कीच होणार आहे. कारण तुम्हाला माहित असेलच की आयोग प्रत्येक वर्षी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून 2-3 तरी प्रश्न उचलत असतात. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. तर आज आपण PYQ पाहत आहोत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तर सुरू करूया. पहिला प्रश्न विचारला गेला होता तो म्हणजे खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? सर्वनाम ओळखायचे, परंतु कोणतं? तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. पर्याय आहेत तू, तो, मी आणि यापैकी नाही. तर तू हे काय आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. म्हणजे जी व्यक्ती आपल्या समोर असते, आपण त्याच्याशी बोलत असतो, ते असतं आपलं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. दुसरा आहे तो म्हणजेच काय? तर जी व्यक्ती आपल्या समोर नाही परंतु ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत ती व्यक्ती म्हणजे तृतीय पुरुषवाचक. आणि मी म्हणजे हे कशामध्ये येतं? तर प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. तर आपलं उत्तर काय असणार आहे? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम विचारलं होतं आपल्याला, तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2 तो येणार आहे. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे 64 कला यामधील संख्या विशेषणाचा प्रकार कोणता? संख्या विशेषणाचा प्रकार विचारलेला आहे आपल्याला. क्रमवाचक, आवृत्तीवाचक, गणनावाचक आणि पृथकत्ववाचक. तर 64 ही काय आहे? तर ह्याच्यात काही क्रम दिलाय का संख्यांचा? नाही. तर आवृत्ती दिली का? ती आवृत्ती पण दिलेली नाही. पृथकत्ववाचक म्हणजे 1 1 5 5 असं काही दिलंय का? तर नाही. 64 ही काय आहे? पूर्ण संख्या आहे. त्याच्यामुळे ही कशामध्ये? गणनावाचक मध्ये येणार आहे. 1 2 3 4. त्याचप्रमाणे 64 ही संख्या आहे. त्यामुळे 64 कला यामधील संख्या विशेषणाचा प्रकार असणार आहे आपला गणनावाचक. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. आम्ही घरी जाईपर्यंत सांजावले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. क्रियापदाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. सांजावले हे काय आहे? आपलं क्रियापद आहे. पर्याय आहेत अनियमित क्रियापद, सिद्ध क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि भावकर्तृक क्रियापद. तर याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो भावकर्तृक क्रियापद. का भावकर्तृक क्रियापद? कारण जो कर्त्याचा भाव असणार आहे तो आपला क्रियापदामध्येच आपल्याला पाहायला मिळतो. सांजावले म्हणजे काय? क्रियापदामध्येच आपल्याला कर्त्याचा जो भाव असणार आहे तो आपल्याला समजणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 भावकर्तृक क्रियापद हे उत्तर आपलं या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे खालीलपैकी कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते? आता कालवाचक म्हणजेच काय? तर 4 पर्याय दिलेले आहेत. सातत्यदर्शक, स्थितीदर्शक, गतीदर्शक आणि निश्चय दर्शक. तर याचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे मित्रांनो. इथे आपल्याला काय विचारलंय? कालवाचक म्हणजेच एखादा काळ आपल्याला ज्याच्यामधून दिसतो तो असतो आपला कालवाचक क्रियाविशेषण. तर सातत्य म्हणजे नेहमी म्हणजे दररोज, याच्यामधून आपल्याला कालवाचक क्रियाविशेषणाचा बोध होतो. म्हणून आपला पहिला पर्याय आहे सातत्यदर्शक हे उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पैशापेक्षा माणूस मोठा या वाक्यातील पेक्षा हा कोणत्या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे? शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. काय आहे इथे? पेक्षा. पैशापेक्षा माणूस म्हणजे इथे पैसा आणि माणूस या दोन्हींची काय केलेली आहे? कंपॅरिझन केलेली आहे. पेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा हा श्रेष्ठ असं ज्याच्यामध्ये दाखवलेलं जातं ते असतं आपलं तुलनावाचक. व्यतिरेकवाचक, गतिवाचक, तुलनावाचक आणि कालवाचक हे 4 पर्याय आहेत. तर आपल्याला शब्दयोगी अव्यय पेक्षा कशामध्ये येतो? तर तुलनावाचक मध्ये येतो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी योग्य अनुस्वार असलेला पर्याय निवडा. आता योग्य अनुस्वार
म्हणजेच पर्याय बघितले तर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला इथे काय विचारलंय. योग्य अनुस्वार म्हणजे शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे जो शब्द शुद्ध असणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिला आहे सव्वगडी. तर इथे अनुस्वार चुकलेला आहे. कुठे पाहिजे अनुस्वार? व वर अनुस्वार पाहिजे. सवंगडी असं आपण म्हणतो. दुसरा पर्याय आहे सामंजस्य. तर इथे अनुस्वार कुठे पाहिजे? सामंजस्य. म वर अनुस्वार पाहिजे, त्यामुळे हाही पर्याय चुकीचा आहे. तिसरा आहे झंझावत. तर इथे काय कुठे अनुस्वार पाहिजे? झंझावत असा शब्द आहे तो. आणि चौथा पर्याय आहे अनुस्वार योग्य ठिकाणी दिलेला तो पर्याय म्हणजे चौथा पर्याय सांसर्गिक. सांसर्गिक म्हणजे चौथा पर्याय हा आपला शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे किंवा योग्य अनुस्वार दिलेला शब्द आहे आपला सांसर्गिक. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. तो क्रिकेट खेळत राहील या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. खेळत राहील, राहील ह्याच्यावरून आपल्याला काय कळतं? बाकीचं वाक्य बघायचं नाही, पहिला आपण क्रियापद बघायचं. क्रियापदावरून पहिला आपल्याला कळतं कुठला काळ असणार आहे. 3 मुख्य काळ आहेत, त्याच्यामधला हा आहे राहील. कशामध्ये येतं? भविष्यकाळामध्ये येतं. तर भविष्यकाळ बघायचं आपल्याला. इथे भविष्यकाळ दिला, इथे भविष्य आणि इथे भविष्यकाळ. तर वर्तमान काळाचं वाक्य इथे कॅन्सल होईल. राहिले 3 पर्याय: रीती भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ आणि साधा भविष्यकाळ. आता राहीलच्या आधी कुठला शब्द आहे? तर खेळत राहील. तर खेळत राहील हे कशामध्ये येतं? तर रीती भविष्य काळामध्ये येतं. अपूर्ण भविष्य काळ म्हणजे जी क्रिया भविष्यामध्ये पूर्ण झालेली नाही ती अपूर्ण भविष्य काळ. आणि साधा भविष्य काळ म्हणजे खेळेन, वाचेन, लिहेन हे क्रियापद येतात आपल्या साधा भविष्य काळामध्ये. तर हे आपलं वाक्य असणार आहे की खेळत राहील म्हणजे सतत ती क्रिया कंटिन्यू चालू राहील असं इथे दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणून आपलं हे वाक्य रीती भविष्य काळाचं असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे विराटने शतक केले आहे या वाक्यातील काळ. इथे पण काळ ओळखायला सांगितलेला आहे. 2018च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सलग एकामागे एक 2 काळावर प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे काळही आपल्याला जरी सोपे वाटत असले तरी आयोगाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहेत. तर वाक्य काय आहे? विराटने शतक केले आहे. तर आहे, आहे म्हणजेच काय? वर्तमान काळातली क्रिया आहे ही. आहे म्हणजेच काय? तर हे वाक्य वर्तमान काळ आहे, वर्तमान काळी आहे. तर वर्तमान काळ बघायचं आहे आपल्याला. साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. भूतकाळातलं वाक्य इथं कॅन्सल होतं. तर केले आहे म्हणजे ही क्रिया वर्तमान काळामध्ये पूर्ण झालेली आहे. तर हे कशामध्ये येतं? तर पूर्ण वर्तमान काळामध्ये येतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी योग्य असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे आज सण आहे पण खिशात पैसे नाही या वाक्याचा प्रकार ओळखा. केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य आणि यापैकी नाही. आज सण आहे पण खिशात पैसे नाही. ते पण आहे. तर पण कशामध्ये येतं? पण हे आपल्या संयुक्त वाक्यामध्ये येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा या म्हणीला समानार्थी म्हण कोणती? समानार्थी म्हण ओळखायला सांगितलेली आहे. म्हणजेच काय? तर 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला म्हणींचे. तर प्रश्नामध्ये दिलेली म्हण आणि पर्यायामध्ये अशी एक म्हण दिलेली आहे की त्या म्हणीचा आणि या म्हणीचा अर्थ सारखा असणार आहे. तर ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. पहिला पर्याय आहे वासरात लंगडी गाय शहाणी. दुसरा आहे आवळा देऊन कोहळा काढणे. तर हे उत्तर आपलं अगदी बरोबर असणार आहे. पै दक्षिणा आणि लक्ष प्रदक्षिणा. तर याचं उत्तर काय असणार आहे? आवळा देऊन कोहळा काढणे. जशी देणावळ तशी खानावळ आणि दाम तसे काम या म्हणी येणार नाही. तर दुसरा पर्याय आपला येणार आहे आवळा देऊन कोहळा काढणे म्हणजे कमी पैशात जास्त काम करणे असा याचा अर्थ होतो. त्यामुळे या दोन्ही म्हणींचा अर्थ सारखा होतो. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. उपसर्ग
होणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय? त्रास होणे, मृत्यू पावणे, स्वर्गीय आनंद आणि यापैकी नाही. तर उपसर्ग होणे म्हणजेच काय? तर त्रास होणे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अंबड्समॅन या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? आता पर्यायी मराठी शब्द म्हणजेच आपल्याला काय ओळखायचं इथे? तर मराठीत अर्थ. तर या शब्दाला मराठीत काय म्हणतात असं आपल्याला विचारलेलं आहे. तर अंबड्समॅन म्हणजेच काय? मराठीत आपण त्याला लोकपाल असे म्हणतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न, अधिस्नातक या शब्दाला पर्यायी इंग्रजी शब्द कोणता? आता मराठी शब्द विचारला अंबड्समॅनला आणि आता अधिस्नातकला इंग्लिश शब्द किंवा इंग्रजी शब्द विचारलेला आहे. तर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पोस्टमॅन आणि यापैकी नाही हे 4 पर्याय दिलेले आहेत. तर अधिस्नातक म्हणजेच आपण त्याला काय बोलतो मराठी इंग्लिश मध्ये मित्रांनो? तर ग्रॅज्युएट असं बोलतो. पोस्ट ग्रॅज्युएटला आपण पदव्युत्तर असं म्हणतो. तर पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे, ग्रॅज्युएट. पुढचा प्रश्न आपण बघूया, विदुषी या शब्दासाठी पुल्लिंगी शब्द कोणता? स्त्रीलिंगी शब्द आहे. तर आपल्याला पुल्लिंगी शब्द बघायचा आहे. विदुषीला पुल्लिंगी शब्द असणार आहे मित्रांनो, विद्वान. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न आहे, आईच्या कडेवर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. कर्त्याची विभक्ती ओळखण्यासाठी आपल्याला वाक्यात नक्की कर्ता कोणता आहे ते ओळखणं अतिशय आवश्यक आहे. तर आईच्या कडेवर बाळ होते, तर कर्ता कोण आहे? आई कर्ता आहे. त्यामुळे आईला प्रत्यय काय लागला आहे? चा हा प्रत्यय लागलेला आहे. तर चा हा प्रत्यय कोणत्या विभक्तीमध्ये येतो? 4 पर्याय दिलेले आहेत, तृतीया, चतुर्थी, षष्ठी आणि पंचमी. तर तृतीयाला काय प्रत्यय असतात? ने, शी. चतुर्थीला काय प्रत्यय असतात? सलाते, सलानाते. षष्टीला काय प्रत्यय असतात? षष्टी विभक्तीमध्ये चा, ची, चे, चा हे प्रत्यय लागतात आणि पंचमी विभक्तीमध्ये ऊन, ऊन हे प्रत्यय लागतात. म्हणून षष्टी विभक्ती चा, ची, चे आणि चा हे प्रत्यय लागतात. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3. कर्त्याची विभक्ती काय आहे? तर षष्टी आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, ज्ञानबाची मेख या शब्द बंधाचा नेमका अर्थ काय? तर अर्थ विचारलेला आहे आपल्याला. ज्ञानबाची मेख म्हणजेच काय? ज्ञानबाचे गूढ बोलणे, ज्ञानी याचे श्रेष्ठ तत्वज्ञान, ज्ञानोबाच्या छोट्या कृतीचा मोठा अर्थ की अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट. तर ह्याचं बरोबर उत्तर असणार आहे ज्ञानोबाची मेख. याचा अर्थ काय असणार आहे? अनाकलनीय व गूढतापूर्ण गोष्ट म्हणजेच काय? तर न समजणारी गोष्ट आपण त्याला म्हणू शकतो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे, शल्य चिकित्सा ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाशी निगडीत आहे? तर ही संज्ञा आहे शल्य चिकित्सा हा शब्द, तर कुठल्या व्यवसायाशी निगडीत आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय आहे वैद्यकीय, दुसरा आहे संगणक, तिसरा आहे संगीत आणि चौथा आहे पर्यटक. तर शल्य चिकित्सा, तर चिकित्सा हा जो काही शब्द आहे तो तुम्हाला ओळखीचा वाटत असेल, कारण जो दवाखाना असतो आपण उपचार करतो तर ती जी काही खोली असते, जुन्या काळी जे आपल्या घरी जे डॉक्टर असतात आयुर्वेदिक डॉक्टर, त्यांना त्यांच्या रूमला चिकित्सालय असं म्हणतात. त्यामुळे वैद्यकीय या व्यवसायाशी निगडीत आहे कुठली संज्ञा? तर शल्य चिकित्सा. हे तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया, खालील शब्द समूहासाठी सार्थ ठरेल असा एक शब्द कोणता? आता काय आहे वाक्य? देशासाठी व समाजासाठी प्राण वेचेल तो. देशासाठी व समाजासाठी त्याचे प्राणाचे बलिदान देतो असं आपण म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणतो? हुतात्मा. पर्याय क्रमांक 1 असणार आहे आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. पुढचा प्रश्न बघूया,
प्रश्न आहे, पोलीस चोराला मारतात. हे वाक्य आहे कुठल्या प्रयोगाचं असणार आहे? मारतात. मारणारा कोण? पोलीस. त्यामुळे आणि अजून एक हिंट आहे ती म्हणजे कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय नसतो. कर्ता हा प्रथमा विभक्तीत असतो, हे लक्षात ठेवायचंय. तर हे वाक्य आपलं कर्तरी प्रयोगाचं आहे. तर आपल्याला इथे काय सांगितलंय, तर या वाक्याचे भावे प्रयोगात रूपांतर करा. आता कसं रूपांतर करायचं हे वाक्य आहे कर्तरी प्रयोगाचं. आणि भावे प्रयोगात रूपांतर करताना तुम्हाला माहित पाहिजे की भावे प्रयोग कसा किंवा कोणत्या वाक्याला भावे प्रयोगाचं वाक्य आहे असं आपण म्हणतो. तर पहिली गोष्ट की भावे प्रयोगामध्ये जो कर्ता आणि कर्म असतो त्या कर्त्याला आणि कर्माला दोन्हींनाही प्रत्यय असतात. प्लस अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, भावे प्रयोगामध्ये वाक्य हे नेहमी काय असतं? भूतकाळी असतं. त्यामुळे तुम्हाला आता शोधायला सोपं जाईल. पहिला पर्याय आहे पोलिसांनी चोराला मारलं, पोलीस चोराला मारणार, पोलीस चोराला मारतो. तर पहिलाच पर्याय आहे आपला मारलं, वाक्य भूतकाळी आहे. कर्ता कर्म दोन्हींनाही काय आहे? प्रत्यय आहे. त्यामुळे भावे प्रयोगाचं वाक्य आपलं असणार आहे पर्याय क्रमांक 1. तर 20वा प्रश्न आणि या परीक्षेत विचारलेला शेवटचा प्रश्न मराठी व्याकरणावरचा ते आपण बघणार आहोत. तर प्रश्न काय आहे? नामाचे मुख्य 3 प्रकार कोणते? आता नामाचे बरेच प्रकार आहेत, परंतु इथे उपप्रकार विचारले का? नाही. तर आपल्याला मुख्य प्रकार विचारलेलं आहे. तर नामाचे मुख्य प्रकार कोणकोणते आहेत? तर सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सर्वनाम, सर्वनाम, सर्वनाम हे तीनही पर्यायांमध्ये आहे. त्यामुळे हे पर्याय इथेच कॅन्सल होतात, कारण सर्वनाम हा नामाचा प्रकार नसून सेपरेट प्रकार आहे. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला किंवा नामाची पुनरावृत्ती नको म्हणून वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम म्हणतो. त्यामुळे नामाच्या मुख्य प्रकारामध्ये सर्वनाम येणार नाही. त्यामुळे दुसरा पर्याय आहे आपला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, हे प्रश्न होते 2018 मध्ये घेतलेली मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये विचारलेले मराठी व्याकरणाचे प्रश्न. तर या प्रश्नांचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांनो, आज आपण आपला पर्याय म्हणजे पहिला प्रश्न आज आपण बघूयात. मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये विचारण्यात आलेला होता. आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 23 जानेवारी 2018 रोजी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणी पदभार स्वीकारला? 2018चं करंट अफेअर आहे. ऑप्शन्स आपण बघूयात. अशोक लवासा, ओमप्रकाश रावत, सुनील अरोडा, अचल कुमार ज्योती आणि त्यावेळेचे जे 23 जानेवारी 2018 ला ज्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता ते होते ओमप्रकाश रावत. पर्याय क्रमांक 2 आपला योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. ओमप्रकाश रावत हे त्यावेळेचे काय होते? मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, सन 2017चा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे? ऑप्शन्स आहे राजेश खन्ना, विनोद खन्ना, धर्मेंद्र की आमिर खान. उत्तर द्या मित्रांनो, काय असणार आहे उत्तर? विनोद खन्ना. लक्षात ठेवा, काय विनोद खन्ना यांना 2017 सालीचा 48वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आलेला होता किंवा जाहीर झाला होता. पुढे आपण बघूयात मित्रांनो, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणाच्या दक्षिण सीमेवर म्हणजे जिथे कोकण आणि आपलं म्हणजे जिथे सिंधुदुर्ग आणि गोवा यांची जी बाउंड्री आहे त्या ठिकाणाहून कोणती नदी वाहते? तर ती नदी असणार आहे मित्रांनो आपली तेरेखोल नदी. पर्याय क्रमांक 1 काय असणार आहे? आपली तेरेखोल नदी. ही काय करते? कोकणची दक्षिण नदी आहे आणि सर्वात महत्वाचं ती सीमेजवळून वाहते. कोणाच्या? तर कोकणाच्या आणि गोव्याच्या, म्हणजेच सिंधुदुर्ग आणि गोवा या दोन ठिकाणांच्या मधून ती वाहते. त्यामुळे त्याला ती बॉर्डर लागत आहे, हे महत्वाचं आहे. चला पुढे, लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले किंवा कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? लोकायुक्त हे जे पद आहे हे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा कोणत्या वर्षी तर सर्वांना माहित असावं, 1972 साली महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम लोकायुक्त अस्तित्वात आलेलं आहे. आणि आपला पर्याय क्रमांक 4 हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. आणि सध्याचे जे लोकपाल आहेत ते कोण आहेत? तर पिनाकी चंद्र घोष, ज्यांना आपण काय म्हणतो? पीसी घोष देखील म्हणतो. पुढचा प्रश्न आपण बघूयात मित्रांनो, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे
जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? जी घारापुरी लेणी आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मुंबई, नवी मुंबई, ठाणे की रायगड? आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो रायगड या जिल्ह्यामध्ये त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेलं घारापुरी लेणी हे कुठे आहे? तर आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हे महत्वाचं आहे, ज्याला आपण एलिफंटा केव्ह सुद्धा म्हणत असतो. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोठे उभारण्यात येत आहे? ऑप्शन्स आहे आपल्याकडे पुणे, मुंबई, नागपूर आणि कोल्हापूर. आणि या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असणार आहे कोल्हापूर. आणि योग्य उत्तराला आपण टिक केलेलं आहे. कोल्हापूर या ठिकाणी म्हणजे तेव्हा हा करंट अफेअर तेव्हाचा आहे 18चा. त्यावेळेस त्यांनी म्हटलेले की चित्रनगरी हे चित्रपट निर्मितीचं केंद्र कुठे उभारण्यात येणार होतं? तर कोल्हापूर या शहरात उभारण्यात येणार होतं. चला पुढचा प्रश्न, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? महत्वाचं आहे कोणतं? तर राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन दिलेत अहमदाबाद, मुंबई, वर्धा आणि दिल्ली. आणि या उत्तराचा योग्य पर्याय असणार आहे किंवा या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वर्धा. वर्धा येथे काय आहे? तर राष्ट्रभाषा प्रचार समितीचं मुख्यालय आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात मित्रांनो, महत्वाचा आहे. भारताच्या राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत? जे आपल्या भारताचे उपराष्ट्रपती असतात तेच आपल्या काय असतात? राज्यसभेचे अध्यक्ष असतात. त्यामुळे आपले राज्यसभेचे अध्यक्ष कोण असणार आहेत? एम व्यंकय्या नायडू हे राज्यसभेचे काय असणार आहेत? अध्यक्ष असणार आहेत. कारण आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न आपण घेऊयात मित्रांनो, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते आहे? सर्वांना माहिती आहे की क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? राजस्थान आहे. कोणतं राज्य आहे? राजस्थान. पर्याय क्रमांक 1 ज्याला आपण टिक केलेलं आहे मित्रांनो. काय आहे आपलं? राजस्थान हे काय आहे? सर्वात मोठं राज्य आहे. तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा सर्वात मोठं जिल्हा कोणता आहे? तर लक्षात ठेवा अहमदनगर. अहमदनगर काय आहे? सर्वात मोठा जिल्हा आहे. महत्वाचा आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात, खालीलपैकी कोणती गर्ता किंवा ज्याला आपण ट्रेंच म्हणतो हिंदी महासागरात आहे? कोणती गर्ता हिंदी महासागरात आहे? टोंगा, जपानी, मरियाना आणि सुंदा. आणि योग्य उत्तर आहे सुंदा. ही जी ट्रेंच आहे किंवा गर्ता आहे ही आपल्या हिंदी महासागरात आहे. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असणार आहे, मरियाना ट्रेंच कोणत्या महासागरात आहे? मला तुम्ही कमेंट मधून याचं उत्तर सांगा. चला पुढे, पानिपतची तिसरी लढाई कोणत्या वर्षी झाली? पानिपतची जी तिसरी लढाई आहे मित्रांनो ती कोणत्या वर्षी झाली आहे? 1760, 1857, 1791 आणि 1862. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे 1791 ला काय झालेली आहे? पानिपतची आपली तिसरी लढाई झालेली आहे. आणि 1857 ला आपला काय होता? उठाव होता. ओके, तो वेगळा आहे. ही पानिपतची लढाई. बक्सारची लढाई देखील झालेली आहे, ती देखील तुम्ही मला सांगू शकता कमेंट मध्ये. चला पुढे बघूयात आपण, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आलेलं आहे? सर्वांनाच माहिती आहे की 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे आणि 26 जानेवारी 1950 ला ते लागू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा आपल्या या योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे की भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आलेलं आहे? तर ते 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारण्यात आलेलं आहे. पुढे, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? तर ती संख्या आहे मित्रांनो 288. पर्याय क्रमांक 2, 288 एवढी आपल्या काय आहे? विधानसभेची सदस्य संख्या आहे. त्यामुळे लक्षात असावं. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? ऑप्शन्स आहेत चित्तरंजन दास, लाला लजपत राय, अरविंद घोष आणि रवींद्रनाथ टागोर. आणि सगळ्यांनाच माहित आहे की रवींद्रनाथ टागोर यांनी आपली सर ही पदवी परत केली होती. कारण जालियनवाला बाग हे मोठं हत्याकांड झालं होतं आणि त्या हत्याकांड करणारा व्यक्ती कोण होता? तर आपला जनरल डायर होता. आणि नुकतंच जालियनवाला बाग हत्याकांडाला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ही देखील महत्वाची माहिती तुम्ही नोट करून घ्यायला हवी. चला पुढचा प्रश्न, भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन्स आहेत सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर आणि गया. आणि योग्य उत्तराचा पर्याय आहे लुंबिनी.
ओके, त्यावेळेस लुंबिनी हे कुठे होतं? नेपाळमध्ये होतं, हे महत्वाचं आहे. ओके, पण त्यावेळेस हा भारत कसा होता? आपला अखंड भारत होता, अखंड हिंदुस्थान होता आणि त्यामुळे लुंबिनी ह्या नगरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध किंवा आपण म्हणू शकतो गौतम बुद्ध यांचा जन्म झालेला आहे. चला पुढे बघूयात आपण. खालीलपैकी कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर नव्हती? कोणती व्यक्ती रिझर्व्ह बँकेची गव्हर्नर नव्हती? रघुराम राजन, डॉक्टर मनमोहन सिंग, सी रंगराजन आणि ई श्रीधरन. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 ई श्रीधरन हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. पण मुलांनो तुम्ही इकडे चुकला असाल उत्तरामध्ये, कारण सगळ्यांना वाटलं असेल की मनमोहन सिंग तर नसतील. पण मित्रांनो लक्षात ठेवा 1982 ते 1985 या काळामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग हे आरबीआयचे काय होते? गव्हर्नर होते आणि ते प्लॅनिंग कमिशनचे देखील आपण असं म्हणू शकतो डेप्युटी चेअरमॅन होते. म्हणजे विचार करा म्हणजे एक आपण त्यांना म्हणू शकतो की थोर अर्थतज्ञ म्हणून देखील त्यांची ओळख आहे, हे लक्षात ठेवा. रघुराम राजन तर होतेच, उर्जित पटेल पण होते, सध्याचे कोण आहेत तर शक्तिकांत दास आहेत, सी रंगराजन देखील होते, परंतु ई श्रीधरन आरबीआयचे गव्हर्नर नव्हते. पुढे बघूयात आपण. खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटांचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? ज्याला आपण काय म्हणतो? प्रवाळ बेट आपण ज्यांना म्हणू शकतो, ज्याला आपण काय म्हणतो? कोरल ओके बेट. ओके, कोरल रिफ्स. ओके, महत्वाचं आहे. मॉरिशियस, श्रीलंका, मालदीव आणि फिजी. आणि योग्य उत्तर आहे आपलं मित्रांनो मालदीव. ओके, मालदीवला आपलं काय आहे तर कोरल, जे काय आपलं कोरल बेट आहे ज्याला आपण काय म्हणतो प्रवाळ बेट आहेत ते आपल्याला पाहायला मिळतं. ओके, चला पुढचा प्रश्न आपण घेऊयात. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती असणे आवश्यक आहे? किती वर्ष आपली वयोमर्यादा पाहिजे राज्यसभेचे सभासद होण्यासाठी? ऑप्शन्स आहे 25, 35, 21 आणि 30. आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 30 वर्ष. कमीत कमी किती असायला हवी? 30 वर्ष असायला हवी राज्यसभेचं सभासद होण्यासाठी. महत्वाचं आहे. पुढचा प्रश्न. मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण किती पोलीस परिमंडळे आहेत? त्यांनी पोलीस परिमंडळे विचारलेली आहेत. ऑप्शन बघूया 10, 11, 13 आणि 14. आणि योग्य उत्तर आहे 13. लक्षात ठेवा मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये एकूण 13 पोलीस परिमंडळ आहेत. 13. ओके, पुढे. खालीलपैकी कोणत्या मराठी साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? आता कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही? ऑप्शन्स बघूयात. भालचंद्र नेमाडे, विदा सावरकर. इथे लक्षात ठेवा विदा करंदीकर असायला हवं, तिथे सावरकर लिहिलेलं आहे त्यामुळे इथे चेक करा काय असायला हवं इथे विदा करंदीकर. ओके, प्रिंटिंग मिस्टेक आहे. विदा करंदीकर. ओके, विदा करंदीकर लक्षात ठेवा विदा करंदीकर. विवा शिरवाडकर आणि लक्ष्मीकांत देशमुख. तर महत्वाचा प्रश्न मित्रांनो काय असणार आहे उत्तर आपलं? लक्ष्मीकांत देशमुख यांना अद्याप ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही, परंतु भालचंद्र नेमाडे, विदा करंदीकर, विवा शिरवाडकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार यांना मिळालेला आहे तिघांना, परंतु लक्ष्मीकांत देशमुख यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही. ओके, हे करेक्शन फक्त करून घ्या. विदा करंदीकर. चला पुढे बघूयात आपण. एलपीजी गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? मिथेन व ब्युटेन, मिथेन व इथेन, प्रोपेन व ब्युटेन, प्रोपेन व मिथेन. आणि योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 प्रोपेन व ब्युटेन. आणि मित्रांनो महत्वाचं एक लक्षात ठेवा इथे अजून एक पर्याय तुम्हाला येऊ शकतात, ते देखील महत्वाचे आहेत. ओके, तर लक्षात ठेवा ब्युटेन व आयसोब्युटेन. ओके, हे देखील पर्याय महत्वाचे आहेत. ब्युटेन आणि आयसोब्युटेन देखील काय आहेत? योग्य उत्तर असणार आहेत. आयसोब्युटेनलाच कुठेतरी आपण प्रोपेन म्हणू शकतो, त्यामुळे लक्षात ठेवा प्रोपेन व ब्युटेन. त्याचप्रमाणे ब्युटेन आणि आयसोब्युटेन हे देखील एलपीजी चे काय आहेत? घटक आहेत. अनेक मुलांचं कन्फ्युजन असं होतं की सर मग हे दोघं पण, मला त्यांनी विचारलं होतं, त्यामुळे लक्षात ठेवा जर ऑप्शन मध्ये प्रोपेन व ब्युटेन असेल तर ऑप्शन ते टिक करा, ऑप्शन मध्ये जर ब्युटेन व आयसोब्युटेन असेल तर ते टिक करा. पण लक्षात ठेवा 4 पर्यायामध्ये एकाच वेळी 2 ऑप्शन नसतील. ओके, आयोग देखील हुशार आहे. चला पुढे बघूयात आपण. खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून पाळला जातो? ऑप्शन्स आहेत 30 जानेवारी, 21 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर आणि 31 ऑक्टोबर. आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो 21 ऑक्टोबर या दिवशी आपण काय करतो?
पोलीस स्मृती दिन आपण पाळत असतो. कारण का? कारण आपल्याला माहित असावं चीनच्या युद्धादरम्यान जे आपले सीआरपीएफ चे जे 10 जवान होते ते शहीद झाले होते आणि त्यामुळे 21 ऑक्टोबर हा जो दिवस आहे हा आपण काय करतो? पोलीस स्मृती दिन आपण साजरा करतो किंवा पाळतो. महत्वाचं आहे, आपण ते पाळत असतो. ओके, पुढे. आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? लाईव्हला मी हे प्रश्न घेतले आहेत, तुम्ही लाईव्ह देखील बघू शकता. रिश्टर स्केल, डिग्री सेल्सिअस, अँपियर आणि डेसिबल. आणि योग्य उत्तर आहे आवाजाची तीव्रता मोजण्याचं एक प्रकारचं एकक आपण म्हणू शकतो ते काय आहे? डेसिबल आहे. महत्वाचं आहे, काय आहे मित्रांनो? डेसिबल आहे. आणि एखादं आपण ज्यावेळेस नॉर्मल आपण कम्युनिकेशन करतो, संभाषण करतो, त्यावेळेस डेसिबल किती असायला हवं किंवा म्हणजे किती असतो तर लक्षात ठेवा 50 ते 60 डेसिबल हे योग्य आहे. याच्यावरती जो आवाज जाईल तो मात्र आपल्या कानांना आपण ऐकू शकत नाही किंवा ते एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो ध्वनी प्रदूषणाच्या मार्गावर जाणार आहे. हे देखील महत्वाचं आहे. 50 ते 60 किंवा काही ठिकाणी 40 ते 60 देखील लिहिलेलं आहे. त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. जे काही आकडे आहेत त्या आकड्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. 50 ते 60 किंवा 40 ते 60 दरम्यान नेहमीच आपण संभाषण करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे डेसिबल हे कोणत्याच प्रकारचं याचा एकक नाही, ते देखील महत्वाचं आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आता रिश्टर स्केल आपण कुठे वापरतो तर भूकंपासाठी आपण वापरतो. डिग्री सेल्सिअस आपण एखादं तापमान आपल्याला जर मोजायचं तर आपण डिग्री सेल्सिअस वापरतो. अँपियर आपण विद्युतधारा मोजण्याकरता वापरतो. त्यामुळे या देखील गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही? पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर. आणि सर्वांनाच माहित असावं की पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही, कारण की नेहमी आपण मुंबई उच्च न्यायालय म्हणतो किंवा औरंगाबाद खंडपीठ म्हणतो, नागपूर आपण खंडपीठ म्हणतो, परंतु पुणे खंडपीठ आपण कधीच ऐकत नाही. त्यामुळे पुणे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ नाही. पुढे, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधलं होतं? ऑप्शन्स आहे राजश्री शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गोपाळकृष्ण गोखले. आणि योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून संबोधलं होतं. कोणी? महाराजा सयाजीराव गायकवाड. ओके, पुढे. गोल्ड कोस्ट येथे एप्रिल 2018 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या. गोल्ड कोस्ट हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर लक्षात ठेवा ते आहे आपल्या ऑस्ट्रेलिया या देशामध्ये. गोल्ड कोस्ट कुठे आहे? ऑस्ट्रेलियामध्ये. तिथे एप्रिल 2018 मध्ये काय पडलं होतं? राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडल्या होत्या. आणि गोल्ड कोस्ट हे ठिकाण कुठे आहे? तर ऑस्ट्रेलिया देशामध्ये आहे. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. फेसबुक या वेबसाईटचा जनक कोण आहे? सर्वांना माहित असावं फेसबुकचा जनक कोण आहे? तर मार्क झुकरबर्ग. ओके, ऑप्शन क्रमांक 2 मार्क झुकरबर्ग. बिलगेट्स म्हणल्यानंतर काय येतं नाव आपल्याकडे? मायक्रोसॉफ्ट म्हणजेच बिलगेट्स. लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन हे गुगल. ओके, लक्षात ठेवा गुगलचे काय आहेत? हे संस्थापक आहेत. त्यांचा जो मेन संस्थापक आहे तो आहे सर्जी ब्रिन आणि त्याचा को फाउंडर आहे लॅरी पेज. गुगलचे संस्थापक आहे बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचा आहे. मित्रांनो, सध्याच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हाला टोकियो ऑलिम्पिकचा तुम्ही नीट विचार करून गेला पाहिजे. टोकियो ऑलिम्पिकवर प्रश्न येणारच, त्यामुळे टोकियो ऑलिम्पिकचा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे. तो तुम्हाला टिक्कर मराठी या आपल्या चॅनलवर सहज मिळून जाईल, तो तुम्ही नक्कीच बघा. पुढे, खालीलपैकी कशाचा समावेश समाज माध्यमांमध्ये होत नाही? फेसबुक, इंस्टाग्राम, मोनोग्राम आणि ट्विटर. सगळ्यांनाच माहिती आहे की सोशल मीडिया काय आहेत? आपला फेसबुक सोशल मीडिया आहे, इंस्टाग्राम सोशल मीडिया आहे, ट्विटर सोशल मीडिया आहे, परंतु मोनोग्राम सोशल मीडिया नाही, समाज माध्यम नाही. हे महत्वाचं आहे. पुढे, महाराष्ट्र शासनाने कोणते नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय नुकताच घेतलेला आहे? आणि त्यानुसार सगळ्यांना माहित आहे की सध्याची पिंपरी चिंचवड ही परीक्षा होणार आहे, जी नुकतीच नवीन आयुक्तालय जे बनलेलं आहे त्याची जी परीक्षा आहे 19 तारखेला पिंपरी चिंचवडची परीक्षा होणार आहे. त्यावेळेस 2018 मध्ये निर्णय घेतला आणि तो त्यांनी पाळूनही दाखवलेला आहे. नांदेड, जळगाव, अमरावती, पिंपरी चिंचवड. आता उतरलं मी काय? पिंपरी चिंचवड हे नवीन पोलीस आयुक्तालय महाराष्ट्र शासनाने निर्माण केलेलं आहे आणि त्याची एक्झाम आता होणार आहे. मित्रांनो, हे होते आपण असं म्हणू शकतो की अजून एखादा प्रश्न आपला ह्याच्यामध्ये असणार आहे. तो आपला प्रश्न आपण बघूयात कोणता? खालीलपैकी कोणत्या खेळाडूंनी
ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेले नाही. शेवटचा प्रश्न असणार आहे आपला, कोणत्या खेळाडूंनी ऑलिम्पिक पदक प्राप्त केलेलं नाही? पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, सानिया मिर्झा, कर्णम मल्लेश्वरी. तर उत्तर असणार आहे आपलं कोण? सानिया मिर्झा. सानिया मिर्झा यांना ऑलिम्पिक खेळामध्ये एकही पदक प्राप्त झालेलं नाही किंवा त्यांनी एकही पदक प्राप्त केलं नाही ऑलिम्पिक खेळामध्ये सानिया मिर्झा यांनी. बाकी पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल आणि कर्णम मल्लेश्वरी यांना ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळालेले आहेत. मित्रांनो, हे होते आपले एकूण 30 प्रश्न आणि ह्या 30 प्रश्नामध्ये आपण असं म्हणू शकतो की एखादा प्रश्न रिपीट झाला तर आजच्या व्हिडिओचं सार्थक झालं असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे व्हिडिओ नीट बघा आणि अजून जे तुम्हाला जे प्रश्न निर्माण करता येतील ते देखील तुम्ही निर्माण करा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेला तुम्हाला याचा जास्तीत फायदा होणार आहे. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? CXB EVD मधलं पद शोधायचे आपल्याला. IRH KPJ ऑप्शन आहे FUE GTF EUF आणि FTG. तुम्हाला जर हे चॅनल आवडत असेल किंवा याच्यातले कंटेंट आवडत असेल तर नक्की मनापासून हे चॅनल शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा पोहोचवा, जेणेकरून त्यांचं सुद्धा पोलीस भरतीचं स्वप्न पूर्ण होईल. काय आहे? CDEFG बरोबर. अधिक 2 ने पुढे गेलो आपण. त्यानंतर X च्या मागे किती जायचं आहे आपल्याला? 2 पद मागे जायचे बरोबर. मग आता V च्या मागे 2 पद कोणते आहेत? तर V च्या मागे 2 पद आहेत T. त्यानंतर B CD आणि EF म्हणजे पुन्हा 2 ने पुढे जायचंय. म्हणजे काय येईल आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा GTF. इथे काय होती सिरीज? +2 -2 +2. ठीक आहे. पहिलं पद 2 ने पुढे गेला, पुढचं पद 2 ने मागे आलं आणि त्याच्या पुढचं पद 2 ने पुढे गेलं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, कमेंट सेक्शन मध्ये सांगा. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न घेऊ. CEHL तर पुढचं पद शोधायचं आहे. ऑप्शन आहे PR Q आणि S. CEHL काय आहे? CDE बरोबर. FGH IJKL MNOP आणि Q. म्हणजे काय येईल आपलं ऑप्शन क्रमांक तिसरा. हे आपलं बरोबर उत्तर आलं. काय झालंय? पहिले 2 ने पुढे गेले, 3 ने पद पुढे गेले, 4 ने गेले पद पुढे आणि शेवटचं पद 5 ने पुढे गेले. म्हणजे आपला ऑप्शन तो बरोबर आलेला आहे. ठीक आहे. आणि रोज आपलं 5 वाजता लाईव्ह सेशन असतं बुद्धिमत्ताचं. त्यामध्ये आपण सगळे जे टॉपिक आहेत ते सगळे टॉपिक कव्हर करतोय, त्याच्यावर प्रश्न घेतोय. नक्की लाईव्ह सेशन अटेंड करा 5 वाजताचं. पुढचा प्रश्न आहे तिसरा. C6 E10 G14 I18 तर पुन्हा पुढचं पद शोधायचं आहे. K20 L22 K22 आणि J20. C नंतर काय? DE FG HI. मग पुढे काय येईल? आयच्या पुढे 2 पद JK बरोबर. मग आता C कितव्या स्थानी आहे? तिसऱ्या, दुप्पट केली. E 5व्या स्थानी आहे, दुप्पट केली. G 7व्या स्थानी आहे, दुप्पट केली. आणि I हे लेटर 9व्या स्थानी आहे, दुप्पट केलं. मग आता मला सांगा जे कितव्या स्थानावर येईल? 10व्या. आणि K कितव्या स्थानावर येईल? 11व्या बरोबर. मग 11ची दुप्पट किती आली? 22. मग काय बरोबर येईल आपला पर्याय क्रमांक तिसरा K22. समजतंय तुम्हाला? जर काही डाऊट वाटत असेल तर तुम्ही हा प्रश्न नोट डाऊन करून घ्या आणि लाईव्ह सेशन मध्ये पुन्हा विचारू शकता तुम्ही. तिथे तुम्हाला तुमचा डाऊट क्लिअर केला जाईल. ठीक आहे. मग पुढचा प्रश्न बघू आपण. B4Y D16W F36U H64S. पुढचं पद ऑप्शन आहे J110R I81R J81Q आणि J100Q. काय केलंय बघा. B C D E F G H मग काय येईल? I J. काय झाले आहेत ते? 2 स्थानांनी पुढे गेलेत बरोबर. त्यानंतर
आता मला सांगा इथे 4 का लिहिलंय? कारण हे कितव्या स्थानी आहे? दुसऱ्या, मग त्याचा वर्ग. डी कितव्या स्थानी आहे? चौथ्या, त्याचा वर्ग 16. एफ कितव्या स्थानी आहे? 6व्या आणि त्याचा वर्ग. एच कितव्या स्थानी आहे? तर 8व्या, बरोबर, त्याचा वर्ग. मग आता आपण बघितलं जे कितव्या स्थानी आहे? जे आहे 10व्या स्थानी. मग 10चा वर्ग किती? इथे येईल 100. त्यानंतर पुढे काय लिहिलंय यांनी? वाय डब्ल्यू यू एस, म्हणजे काय केलंय? 2 पद मागे गेलेत ते लोक, बरोबर आहे. मग काय येईल? क्यू येईल ना. एस च्या मागे 2 पद काय येईल? क्यू येईल. म्हणजे काय येईल आपलं उत्तर? जे 100 क्यू. ठीक आहे, हे पद 2 ने मागे गेले आहे. आता समजतंय? पुढचा प्रश्न घेऊ. 67 21 तर 89 किती? ऑप्शन आहे 31, 36, 34 आणि 72. काय लॉजिक लागतंय बघा. 67 ला काय सांगितलंय त्यांनी? 21, बरोबर. मग 89 ला बघायचंय. आता काय केलंय त्यांनी माहितीये? 6 गुणिले 7 किती होतात? 7 च कम 42. 42 भागिले 2 21 आले का? मग 9 गुणिले 8 किंवा 8 गुणिले 9 8 किती? 72. 72 भागिले 2. 72 भागिले 2 किती होतात? 36 होतात. म्हणजे काय येईल याचं उत्तर? 36. म्हणजे ह्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे आपलं? 36. त्यामुळे पर्याय क्रमांक दुसरा आपला बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, लॉजिक खूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्यामुळे जितकं जास्त आपण प्रॅक्टिस करू तितकंच आपलं लॉजिक ऑन टाइम आणि ऑन पॉइंट लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं सेशन तुम्हाला मिस करायचं नाहीये. बुद्धिमत्ता म्हणजे पाठांतराचा विषय नाहीये. पुढचा प्रश्न बघू. CXIR वरती पद शोधायचे आणि छेदात आहे O. ऑप्शन आहे FLK आणि J. तर आता इथे यांनी काय केलंय बघा. माहितीये ना आपण ABCD कसं लिहितो बुद्धिमत्ता मध्ये. जर खूप सराव झाला असेल ना तुमचा, तुम्हाला लगेच याचं उत्तर आलं असेल. पण काही नवीन विद्यार्थी आहे त्यामुळे सांगते. बघा CX दिसतंय, त्यानंतर काय दिले त्यांनी? IR. मग आता त्यांनी काय दिलंय? छेदात O आहे. मग O च्या वरती कोण आहे? तो O च्या वरती L आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक दुसरा. म्हणजे काय केलंय? समोरासमोरचं पद घेतलेलं आहे इथे. पुढचा प्रश्न बघू. 12 21 तर 24 किती? ऑप्शन आहे 34, 16, 36 आणि 42. लगेच बघून कळतंय. 12चं उलट केलंय 21 झालं. 24चं उलट केल्यावर काय होईल? 42. म्हणजे पर्याय क्रमांक चौथा. इथे कुठल्याही प्रकारचं लॉजिक नव्हतं. पुढचा प्रश्न. एका सांकेतिक भाषेत ईस्ट हा शब्द GCUV असा लिहिला जातो तर नॉर्थ हा शब्द कसा लिहिला जाईल? OPSUI, PQSVI, OQUYL आणि PQTVJ. ईस्ट हा शब्द कसा लिहितायत? GCUV, बरोबर. मग आपल्याला कशासाठी लिहायचंय? नॉर्थ साठी. मग बघा आता ई च्या पुढे किती गेलेत रे? 2 पद. EFG. ए च्या पुढे सुद्धा 2 पद. इथे सुद्धा 2 पद आणि इथे सुद्धा 2 पद. मग एन च्या पुढे 2 पद काय असतं? P, बरोबर. O च्या पुढे 2 पद काय असतं? Q. R च्या पुढे 2 पद काय असतं? T. T च्या पुढे 2 पद काय आहे? V, बरोबर. आणि H च्या पुढे J. PQTVJ म्हणजे ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आला आहे. सोपा होता हा पेपर. याआधी सुद्धा जो मुंबईचा पेपर झालाय तो सुद्धा एकदा बघून घ्या तुम्ही.
पुढचं गटात न बसणारा शब्द ओळखा. मूग, वाटाणे, मका आणि हरभरा. ऑप्शन मध्ये सुद्धा तेच आहे, मूग, वाटाणे, मका, हरभरा. तर गटात न बसणारा शब्द कुठला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मका. का? बाकीचे काय आहेत? तर बाकीचे कडधान्य आहेत, त्यामुळे मका हा गटात बसत नाही. पुढचं मंगळ, पृथ्वी, गुरु, चंद्र. पुन्हा गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. ऑप्शन मध्ये आहे गुरु, चंद्र, पृथ्वी आणि मंगळ. काय आहे हा प्रश्न? खूपदा विचारला जातो, खूप कॉमन झालाय. उत्तर आहे चंद्र. का? बाकीचे सगळे ग्रह आहेत आणि चंद्र हा उपग्रह असल्यामुळे तो गटात बसत नाहीये. पुढचा प्रश्न बघू. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते, तर तुझी आई माझी कोण? ऑप्शन आहे आत्या, मावशी, मामी आणि काकी. काय सांगितलंय? माझी आई. बरोबर. पुढे काय सांगितलंय? तुझ्या वडिलांची कोण लागते? तर बहीण लागते. बरोबर आहे. मग काय सांगितलंय? तुझी आई म्हणजे याची आई. माझी कोण लागेल? ठीक आहे. तर आता काय आहे बघा. माझी आई. बरोबर. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते. माझ्या आईचा भाऊ कोण रे? माझा मामा. बरोबर. हा कोण झाला? माझा मामा झाला. मग मला सांगा, मामाची बायको माझी कोण लागणार आहे? मामी लागणार आहे. बरोबर आहे. मग काय उत्तर आलं आपलं? पर्याय क्रमांक 3. काय सांगितलंय? माझी आई म्हणजे माझी जी आई आहे ती माझा जो मामी भाऊ आहे त्याच्या वडिलांची बहीण आहे. म्हणजे माझ्या आईचा भाऊ माझा कोण झाला? मामा झाला. मग मामाची बायको माझी कोण आहे? तर मामी आहे. ठीक आहे. वारंवार सांगते, नातेसंबंधाचा प्रश्न आपले नातेवाईक लक्षात घ्यायचे आणि सोडवायचा, म्हणजे एकदम बरोबर उत्तर येतं. पुढचा प्रश्न बघू. 4, 65 तर 5 किती? ऑप्शन मध्ये आहे 121, 115, 126 आणि 26. काय केलं आहे? 4चा घन. 4चा घन किती? 64 अधिक 1 65 आलं. त्याचप्रमाणे 5चा घन. 5चा घन किती? 125 अधिक 1 126. म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचा बघू. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान मनोज, राम व रमेश असतील तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? 8, 9, 6 आणि 11. सीता समोरून कितव्या क्रमांकावर आहे? तर 5व्या क्रमांकावर आहे. बरोबर. 5व्या क्रमांकावर कोण आहे? सीता. आणि ही कितून आहे? मागून कितव्या क्रमांकावर आहे? तर ही गीता मागून आहे 3ऱ्या क्रमांकावर. ठीक आहे. पुढे काय सांगितलं आहे? गीता व सीता दरम्यान मनोज, त्यानंतर राम आणि रमेश हे आहेत. बरोबर. 6, 7, 8 आणि ही पुढून किती होती? 3ऱ्या क्रमांकावर. मग हे किती झाले? 9, 10. बरोबर आहे का? बघा. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर. हा इथे एक राहिलाय. बरोबर. 7, 8 इचा 9वा, 10वा आणि 11वा. मग किती झाले टोटल? काय झालेलं? रामला क्रमांक दिला नव्हता त्यामुळे 10 येत होतं आपलं. पण किती झालं टोटल? 11 झाले. बरोबर. इथून 5 आणि इथून 3 किती झाले? 8 आणि हे 3 9, 10, 11. समजतंय का? हे बघा. 5 अधिक 3 किती? 8. परत यांचा 9, 10 आणि 11. इथेच उत्तर आहे आपलं. पुढचं. रस्त्याच्या कडेला 20 खांब आहेत. लगतच्या 2 खांबातील अंतर 2 मीटर असेल तर पहिल्या व 20व्या खांबातील अंतर किती? 34, 38, 32 आणि 42. किती खांब आहेत रस्त्याच्या कडेला? 20 खांब. मग आपल्याला पहिल्या खांबापासून 20व्या खांबापर्यंतचं अंतर शोधायचं
काढायचं आहे, बरोबर आहे. मग आपण ते अंतर कसं काढणार बघा बरं. कुठून 20व्यापासून पहिल्यापर्यंत काढायचे आपल्याला. किती अंतर आहे 2, बरोबर 2 मीटर अंतर आहे. मग मला सांगा 19 गुणिले 2 किती झालं रे 38. म्हणजे किती असेल 1 पासून ते 20व्या खांबापर्यंतचं अंतर, तर 38 मीटर. आता 20 काय आहे शेवटचं आणि हे पहिलं आणि हे काय आहे अंतर, त्यांमधील अंतर वजाबाकी केली आणि गुणाकार करून जे उत्तर आलं काय उत्तर आलं 38. मग ते काय आहे आपलं बरोबर उत्तर आलेलं आहे. समजलंय. पुन्हा सांगते, प्रश्न अवघड जात असेल तर लाईव्ह सेशन मध्ये विचारा, तुमचा डाऊट मी तिथे क्लिअर करून घेईल. 5 वाजताच्या सेशनला नक्की येत जा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत पोहोचवा, कमेंट मध्ये सांगा. पुढचा प्रश्न, जर राधा सुनीतापेक्षा तरुण आहे पण सीतापेक्षा मोठी आहे, सीता गीतापेक्षा मोठी आहे, श्याम सीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे, तर सर्वात तरुण कोण? सुनीता, गीता, श्याम आणि सीता. हे आपले 4 पर्याय आहेत. तर काय आहे सुनीतापेक्षा, राधा सुनीतापेक्षा तरुण आहे. कोणापेक्षा? सुनीतापेक्षा, बरोबर. कोण आहे तरुण? तर राधा. म्हणजे राधा लहान झाली, तरुण म्हणजे काय लहान झाली ना. पण सीतापेक्षा मोठी आहे. कोणापेक्षा मोठी आहे ती? सीतापेक्षा मोठी आहे, बरोबर आहे. पुढे काय सांगितलंय? सीता गीतापेक्षा मोठी आहे. सीता काय आहे गीतापेक्षा सुद्धा मोठी आहे. श्याम सीतापेक्षा मोठा आहे. श्याम काय आहे सीतापेक्षा मोठा आहे पण राधापेक्षा तरुण आहे. तरुण आहे म्हणजे काय आहे तो लहान आहे. म्हणजे इथे कोण येईल आपला श्याम येईल, बरोबर. मग आता काय विचारलंय, तर सर्वात तरुण कोण? तरुण म्हणजे सर्वात लहान कोण? सर्वात लहान कोण आलंय? गीता. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 बरोबर उत्तर आलेलं आहे. समजतंय. काय केलं यांनी थोडं ट्रिक काय सांगितली आहे, छोट आहे यापेक्षा काय सांगितलंय त्यांनी तरुण हा शब्द वापरला आहे. ठीक आहे. पुढे खालील पर्यायातून योग्य अक्षरांचा गट ओळखा. LMKN JQ IP. पुढचं प शोधायचं आहे. HQ GR JR आणि RG. काय आहे बघा. जे के एक पद मागे, पुन्हा पुन्हा एक पद मागे गेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा एक पद मागे जायचंय आणि पुन्हा एक पद मागे. मग आय याच्या आधी कुठलं असतं तर एच असतं. ठीक आहे. आणि हा ओ आहे, हा क्यू नाहीये, हा ओ आहे. त्यानंतर M N O P आणि क्यू. म्हणजे इथे काय केलंय, इथे एक ने पुढे गेले आहेत, बरोबर. लगेच पुढचं पद लिहिलंय. म्हणजे आपलं ऑप्शन काय आलंय तर पर्याय क्रमांक पहिला एच आणि क्यू. आधी एक पद मागे जायचंय, त्यानंतर एक पद पुढे जायचंय आपल्याला. पुन्हा एका दोरखंडाचे समान 11 तुकडे करायचे आहेत, ज्यासाठी प्रथम त्याची दोन्ही टोके एकमेकांशी जुळवून घेतली. तर मला हवे असलेले 11 तुकडे मिळवण्यासाठी तो दोरखंड किती ठिकाणी कापावा? 5.5, 10, 6 आणि 5. आता मला सांगा, हा एक दोरखंड आहे, त्यांनी काय केली आहे, त्यांची ही दोन्ही टोकं जुळवून घेतली. मग दोरखंड कसा झाला? असा झालाय. त्यांना किती तुकडे पाहिजे? 11 तुकडे पाहिजे. मग आता किती झाले? एक भाग कापला मी, 2 तुकडे झाले, बरोबर. दुसरा कट केला, इथे 2 झाले, इथे 4 झाले, त्यानंतर 6 झाले, 7, 8 झाले आणि 5वा कट केला, 10 झाले. आणि हा जो उरतोय हा कितवा दोरखंड झाला? मग 11वा. मग मी किती वेळा कट मारलाय त्या दोरखंडाला, किती वेळा कापलंय मी तर 5 वेळा. म्हणजे पर्याय क्रमांक 4. जर का हा दोरखंड सरळ असता तर मला किती वेळा कापावं लागलं असतं? 10 वेळा. पण त्यांनी दुमडलंय त्यामुळे मी किती वेळा कापलंय? 5 वेळा. समजलं. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 3, 4, 1 ला 6, 8, 2 लिहिले तर 1, 3, 4 ला काय लिहिता येईल? 6, 2, 8, 8, 2, 6, 2, 6, 8 आणि 6, 8, 2. 3, 4, 1 दुप्पट केली आहे, 6, 8, 2.
मग 1 3 4 काय येईल 2 6 8 म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा. पुढचं घेऊ. खालीलपैकी कोणते लीप वर्ष आहे? 1600 1700 1800 आणि तिन्ही पर्याय बरोबर. तर लीप वर्ष करताना काय करायचंय? शेवटचे 2 शून्याकडे बघायचं नाहीये आणि उरलेले जे 2 अंक आहेत त्याला जर 4 ने पूर्ण भाग जात असेल तर ते काय असेल? लीप वर्ष. मग 16 ला 4 ने भाग गेला पूर्ण भाग जातो, बाकी उरते का? बाकी शून्य उरते. त्यामुळे कुठलं लीप वर्ष आहे? पर्याय क्रमांक पहिलं 1600 हे काय आहे? लीप वर्ष आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न 20वा. मुलांच्या रांगेत सुहास क्रमांक डावीकडून 9वा व उजवीकडून 7वा आहे, तर त्या रांगेत एकूण किती मुले आहेत? 16 15 14 आणि 17. डावीकडून कितवा आहे तो? 9वा आणि उजवीकडून कितवा आहे तो? 7वा. बरोबर. मग किती झाले? 9 अधिक 7 वजा 1. वजा 1 का? कारण तो आपण त्याला किती वेळा काउंट करतो आहे? 2 वेळा. त्यामुळे काय 1. मग किती होतात? 9 आणि 7 16. 16 वजा 1 15. म्हणजे टोटल किती मुलं आहेत? 15 आहेत. समजलं तुम्हाला? पुढचा प्रश्न हा आहे आपला शेवटचा प्रश्न 21वा प्रश्न. ABCEFG JKL PQR पुढचा पद शोधायचं आहे. NWY VWX UVW आणि WXY. काय आहे? ABC. त्यानंतर 2 पद पुढे गेले. EFG पुन्हा 2 पद पुढे गेले. नाही, पुन्हा कितीने पुढे गेले ते? 3 ने पुढे गेले. बरोबर. GHIJ त्यानंतर LMNOP. बरोबर. मग आता पुढे पुन्हा कितीने पुढे जाणार आहे आपण? PQR च्या पुढे कितीने जाऊ आपण? तर 5 ने. मग R च्या पुढे 5. STUVW. बरोबर. मग WX आणि Y म्हणजे काय ऑप्शन आलं आपलं? पर्याय क्रमांक चौथा. ठीक आहे. पहिले 2 स्थानांनी पुढे गेलेत, मग 3 स्थानांनी पुढे गेलेत, मग 4 स्थानांनी पुढे गेलेत आणि मग 5 स्थानांनी पुढे गेलेत. त्यामुळे आपल्याला उत्तर मिळालंय आपलं. ठीक आहे. बरोबर आहे. काय डाऊट असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सुद्धा सांगू शकता. तर हा होता आपला मुंबई 2018चा पेपर. नक्की तुम्ही बघून जा, याचा तुम्हाला फायदा होईल. ह्या एक प्रकारचे रिव्हिजनच आहे, त्यामुळे तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा नक्की पोहोचवा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पुढचा पाठ गणिताचा बघणार आहोत. बघा, पहिला प्रश्न काय होता? नेहाचे वय 13 वर्षापूर्वी 21 वर्ष होते, तर किती वर्षांनी ती 45 वर्षांनी होईल? काय प्रश्न होता? 13 वर्षापूर्वी तिचे वय किती होते? 21 वर्ष. तर ती अजून किती वर्षानंतर ती 45 वयाची होईल? लिहून घ्या. काय? 13 वर्षापूर्वी किती होतं? 13 वर्षापूर्वी 21 होतं. म्हणजेच आज किती असणार आहे? त्याच्यात आपल्याला काय करायला लागेल? 13 ऍड करायला लागेल. कारण 13 वर्षापूर्वी तिचं 21 होतं, म्हणजेच आज किती होणार आहे? 13 ऍड केले किती झाले? 3 आणि 4 34 झाले. बरोबर आहे. मग अजून ती किती वर्षानंतर 45 वर्षाची होईल? मग आपल्याला काय करायला लागेल? 45 वजा 34 केले, किती राहिले? 11. म्हणजे अजून 11 वर्षांनी काय होईल? ती 45 वर्षाची होईल. ऑप्शन नंबर 3 बघा. 11 आलं का? 45. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू आपण. ए व बी यांच्या वयांचे गुणोत्तर 3:5 असून त्यांच्या वयांतील फरक 30 वर्षे आहे, तर ए चे वय किती? ए आणि बी यांच्या काय दिले? वयाचे गुणोत्तर दिले 3:5 आणि त्यांच्या वयातील फरक दिलाय 30 वर्ष. तर ए चे वय विचारले. त्याच्यामध्ये काय विचारले? ए चं वय. बरोबर आहे. त्यांचं गुणोत्तर दिले किती? ए चा दिलंय 3 आणि बी चा दिलं 5 आणि काय दिलं? त्यांच्यामधील फरक दिलाय 30 वर्ष. म्हणजेच आपण यांना एक्स मानू. बरोबर आहे. त्यांच्यातील फरक किती आहे? 30 वर्ष. म्हणजेच काय करू? 5x फरक दिला म्हणजेच काय करायची? वजाबाकी करायची. बरोबर. किती आहे त्यांच्या वयातील फरक? 30 वर्ष. 5x मधून 3x गेले, किती उरले? 2x. बरोबर. किती आहे? 30. हे 2 इकडे x ला काय गुणिले इकडे आल्यावर भागिले होणार. म्हणजेच x बरोबर काय राहणार आहे? 30 भागिले 2 म्हणजेच किती आले? 15. x ची किंमत भेटली आपल्याला 15.
आपल्याला काय करायचंय, कोणाची किंमत, कोणाचं वय विचारलंय, एचं वय विचारलंय. एचं वय काय 3x, म्हणजेच काय होणार आहे 15 गुणिले 3 किती आले 45. बरोबर आहे. म्हणजे एचं वय किती असणार आहे 45. बीचं वय किती आहे 5x, म्हणजेच काय 15 गुणिले 5 किती होणार आहे ते 15 5 75. बरोबर आहे. 75 मधून 45 गेले किती उरले 30. त्यांच्या वयातील फरक आला 30, म्हणजे एचं वय किती असणार आहे 45. जर बीचं विचारलं असतं तर किती आलं असतं 75, पण आपल्याला कोणाचं विचारलं एचं, मग एचं किती वय 45. ऑप्शन नंबर 1 बघा 45. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. 150 चे शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला तर मूळ संख्या कितीने कमी झालेली असेल. काय सांगितले, 150 चा शेकडा 60 काढायचा, म्हणजे 150 चे 60% काढायचे. नंतर जी येणारी संख्या आहे परत तिचे 60% काढायचे, आणि जी आलेली संख्या आहे ती मूळ संख्येपेक्षा कितीने कमी झालेली हे आपल्याला शोधायचे. म्हणजेच काय करणार आहे, 150 चे 60% काढले किती आले 15 × 90. शून्याला शून्य गेले किती आले 15 × 90. 150 चे 60% किती आले 90. काय सांगितलं इथं, परत 90 चे 60% काढायचे, कारण काय सांगितलं येणाऱ्या संख्येचे पुन्हा 60% काढायचे. मग 90 चे परत 60% गेले आपण. 90 चे 60% बघा, 90 गुणिले 60% म्हणजेच काय 60 भागिले 100. शून्याला शून्य गेले किती आले 9 × 54 किती आले 54. ती मूळ संख्या किती होती 150 होती. आता किती झाली 54, म्हणजेच कितीने कमी झाली 150 वजा करा 54 किती येतात 96. म्हणजे ती संख्या मूळ संख्येच्या कितीने कमी झालेली असणार आहे 96 ने कमी झाली. ऑप्शन नंबर 1 बघा 96. समजलं का सगळ्यांना. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. जर कमी आणि जास्त या अशा प्रकारचे गणित आली, तुलनात्मक गणित आली, तर काय करायचं, आपण पहिलं वाक्य बघायचं काय आहे इथं कमी आहे. बरोबर आहे. मग काय करायचं इथं 100 गुणिले 20 करायचं. हे कंपल्सरी येणार, कमी असतो जास्त असतो काय येणार आहे 100 गुणिले 20. जर इथं कमी आलं तर काय करायचं 100 वजा 20 करायचं. बरोबर आहे. आणि जर तिथं जास्त आलं तर काय करायचं 100 अधिक 20 करायचं. परंतु इथं काय सांगितलंय कमी, म्हणजेच काय करणार आपण इथं वजा 20 करणार. करा, मग काय आलं 100 गुणिले 20 भागिले किती येणार आहे 80. भाग द्या 20 एके 20, 20 चौक 80, 4 एके 4, 25 चौक 100. म्हणजेच अमोलचा पगार महेशपेक्षा कितीने जास्त असणार आहे 25%नी जास्त असणार. समजलं. एकदम सोपं आहे. जर अशा प्रकारचं गणित आलं, जर इथं कमी आलं तर काय करायचं 100 मधून वजा करायचं, आणि जर इथं जास्त आलं तर काय करायचं 100 मध्ये मिळवायचं. पण 100 गुणिले ती संख्या कंपल्सरी घ्यायची. कमी आणि जास्त तुलनात्मक मध्ये अशा प्रकारचे गणित आल्यावर असे सोडवायचे. चला पुढचा प्रश्न बघू. 5 रेडिओची विक्री किंमत 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी आहे, तर व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला. आता इथं काय दिले, 5 रेडिओची विक्री किंमत दिली, ती 6 रेडिओच्या खरेदी किमती इतकी, तर व्यवहारात नफा किंवा तोटा किती होईल. आता इथं काय सांगितलंय 6 रेडिओ घेतलेत, त्यापैकी किती विकलेत 5 विकलेत, त्याला त्याचं भांडवल भेटलेलं आहे. 6 रेडिओची जेवढी खरेदी किंमत होती तेवढीच काय भेटले 5 रेडिओच्या विक्री किंमत भेटलेली आहे. म्हणजे ह्याला याचा काय भेटलेलं आहे भांडवल भेटलंय. उरलाय 1 रेडिओ, तो काय असणार आहे त्याचा नफा असणार. इथं तोटा होणार नाही, इथं काय होणार आहे नफा होणार आहे. 5 रेडिओला काय भेटतंय 1 रेडिओची काय भेटणार आहे नफा भेटणार आहे. तर 100 ला किती, कारण आपल्याला काय विचारलंय शेकडा नफा विचारलाय, म्हणजेच काय असणार आहे 100. मग काय होणार इथं 100 गुणिले 1 भागिले किती 5, 5 एके 5, 5 दुने 10. म्हणजेच त्याला शेकडा नफा किती होणार आहे 20% नफा होणार. शेकडा नफा किती होणार 20%. समजलंय सगळ्यांना. चला पुढचं बघू. 12 मजुरांना एक काम करण्यासाठी 70 दिवस लागतात, तर 21 मजुरांना ते काम किती दिवसात होईल. इथं काय सांगितलंय 12 मजुरांना 70 दिवस लागतात, तर 21 मजुरांना किती दिवस लागल. काय करायचंय सरळ असं लिहायचं, मजूर गुणिले काय दिवस किती आहेत 70 भागिले किती आहेत 21 मजुरांना किती दिवस लागल, म्हणून काय करणार ते भागिले करणार. इथं भाग द्या 7 त्रिक 21, 7 एके 7 किती आले 10 आले. 3 इकडे वरती भाग जाईल 3 एके 3, 3 चौक 12, 4
4 गुणिले 10 किती आले 40. म्हणजेच 21 मजुरांना ते काम किती दिवसात होईल 40 दिवसात होईल. समजलं सगळ्यांना? एकदम सोपं आहे. 40 बघा तिसरा ऑप्शन. कळलं सगळ्यांना? पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 क्लास कोणता आहे? युट्यूब चॅनल फक्त टिक्कर मराठी. एवढं लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघू आपण. काय सांगितलंय? 5,000 रुपये ABC यांच्यामध्ये 7 आस 8 आस 5 या प्रमाणात वाटले तर B चा हिस्सा किती असेल? इथं काय दिले? 5,000 रुपये दिले आणि काय दिलेत? ABC यांचे काय दिले? गुणोत्तर दिले. तर त्यातील B चा वाटा विचारलाय. म्हणजेच काय करायचंय? 7, 8 आणि 5 हे काय त्यांचे गुणोत्तर आहेत ABC चे आणि त्यांची एकूण किंमत किती आहे? 5,000 रुपये. बरोबर आहे. तर काय विचारलंय? B चा वाटा विचारलाय. यांची काय एकूण आहे म्हणजेच इथं काय होणार आहे? त्यांची बेरीज होणार आहे. बरोबर आहे. 8 आणि 7 किती झाले? 15. 15 आणि 5 किती झाले? 20. 20 बरोबर किती असणार आहे? 5,000. काय होणार आहे? 5,000 ला 20 भागिले होणार म्हणजेच काय होणार आहे? इथं 5,000 भागिले किती? 20. बरोबर आहे. काय होणार आहे? शून्याला शून्य गेला. 2 दुणे 4, 2 पंचे 10 आणि 0 म्हणजेच किती होणार आहे? 250. 250 म्हणजेच काय असणार आहे? 1 भाग. 250 म्हणजे 1 भाग. आपल्याला कोणाचं विचारलंय? B चं विचारलंय. B चा हिस्सा विचारलाय. B चा हिस्सा किती आहे? 8 भाग आहे. 1 भाग बरोबर 250. 1 भाग बरोबर किती आहे? 250. तर 8 भाग बरोबर किती असणार? काय करायला लागेल? 8 ने गुणायला लागेल. 8 ने गुणलं किती आले? 2,000 आले. बरोबर आहे. म्हणजेच B चा वाटा किंवा B चा हिस्सा किती असणार आहे? 2,000. ऑप्शन नंबर 4 बघा 2,000. समजलं? चला पुढचा प्रश्न बघू. 2 व्यक्ती अनुक्रमे 12 किलोमीटर व 15 किलोमीटर वेगाने एकाच दिशेने जातात तर किती तासानंतर त्या व्यक्तींची एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतर दूर असतील? काय सांगितलंय? एक व्यक्ती आहे, 2 व्यक्ती आहेत, एकाच दिशेने चाललेत. त्यांची दिशा कोणती? एकच दिशा आहे. दोन्ही पण एकाच दिशेने चाललेत, परंतु एका व्यक्तीचं स्पीड किती आहे? 1 तासाला किती जातो? तो 12 किलोमीटर जातो. बरोबर आहे. 12 किलोमीटर. आणि दुसरा व्यक्ती किती जातो? 1 तासाला 15 किलोमीटर जातो. बरोबर आहे. एक व्यक्ती जातो 12 किलोमीटरनी आणि एक व्यक्ती जातो 15 किलोमीटरनी. तर काय सांगितलं? त्यांनी एकमेकांपासून 45 किलोमीटर अंतरावर किती तासात जातील किंवा त्यांना किती वेळ लागेल? काय सांगितलंय? एका तासात तो किती जातोय? 12 किलोमीटर आणि दुसरा एका तासात किती जातोय? 15 किलोमीटर. म्हणजेच एका तासात त्यांचा किती किलोमीटरचा डिस्टन्स होतोय? 3 किलोमीटर. बरोबर आहे. एका तासामध्ये कितीचा फरक होतो त्यांचा? 3 किलोमीटरचा. तर त्यांना 45 किलोमीटर जायचं तर कितीचा फरक असणार? काय असणार? म्हणजे 1 तास बरोबर कितीचा फरक आहे? 3 किलोमीटरचा. बरोबर आहे. तर 45 किलोमीटर जाण्यासाठी त्यांना किती तास लागतील? काय होणार आहे? तिरकस गुणाकार. 45 गुणिले 1 भागिले किती असणार? 3. 3 ने भाग दिला किती आले? 15. म्हणजेच 45 किलोमीटर अंतर दूर जाण्यासाठी किती तास लागतील त्यांना? 15 तास लागतील. ऑप्शन नंबर 3 बघा 15 तास. बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न बघू. एक गाडी 60 किलोमीटर वेगाने गेल्यास निर्धारित अंतर 5 तासात कापते. काय सांगितलंय? 60 किलोमीटर वेगाने गेल्यावर निर्धारित अंतर 5 तासात कापते. तेच अंतर जर 4 तासात कापायचे असल्यास गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल? काय सांगितलंय? एक गाडी आहे तिचा ताशी वेग 60 किलोमीटर आहे, ती अशी 5 तास जाते. इथं अंतर दिलेलं नाहीये, पण आपल्याला काय दिलंय? वेग दिलाय आणि वेळ दिलाय. वेग गुणिले वेळ काय होणार? अंतर भेटणार आपल्याला. नंतर काय सांगितलंय? तेच अंतर 4 तासात कापायचे. काय सांगितलंय? तेच अंतर 4 तासात कापायचं आहे. तर काय सांगितलंय? गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला लागेल? म्हणजे पहिला होता आपला 60, तो अजून कितीने वाढवायला लागेल? म्हणजे तिथं काय होणार आहे? वेग गुणिले वेळ केलं, आपल्याला काय भेटलं? अंतर भेटलं. किती भेटलं? 300 किलोमीटर. बरोबर आहे. म्हणजेच ती 5 तासात 60 किलोमीटरने किती जाणार आहे? 300 किलोमीटर जाणार. तेच अंतर काय करायचंय? 4 तासात कापायचंय. तेच अंतर 4 तासात कापायचे. म्हणजेच काय करणार आहे? 300 भागिले 4 केलं किती आलं? 75 आलं. म्हणजे आता त्या गाडीचा ताशी वेग किती असणार आहे? 75. परंतु त्यांनी काय सांगितलंय? गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवायला हवा? पहिला किती होता? 60 होता. नंतर किती झाला? 75. म्हणजेच तो कितीने वाढला असेल? 15 ने. ऑप्शन नंबर 2 बघा 15. कळलं का इथं काय केलं ते?
जर तुम्ही उत्तर काढलं 75 तर तुम्ही लगेच घाबरशाल का हे चुकलंय, परंतु चुकलं नाही. काय विचारलंय? गाडीचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढायला हवा. म्हणजेच पहिला असणार 60, नंतर होणारे 75, म्हणजेच कितीने वाढला तो? 15ने वाढला. पुढचा प्रश्न बघू. 5 संख्यांची सरासरी 17 आहे, त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी 16 आहे, तर 5वी संख्या कोणती? आता तुम्हाला इथं काय दिले? सरासरी दिले. तुम्ही काय काढायचे? पहिले एकूण काढायचे, नंतर काय भेटणार तुम्हाला? 5वी संख्या भेटणार. आता 5 संख्येची सरासरी किती दिले? 17 दिले. 17 गुणिले 5 काय भेटलं आपल्याला? 85 भेटले. हे काय आहेत? एकूण आहेत. एकूण संख्यांची बेरीज किती आहे? 5 संख्यांची 85 आहे. त्यापैकी पहिल्या 4 संख्यांची सरासरी दिली 16. 16 गुणिले 4 केलं, काय भेटलं आपल्याला? 64. ही 5 संख्यांची एकूण बेरीज आहे, ही 4 संख्यांची एकूण बेरीज आहे. यांची काय केली? वजाबाकी केल्यावर आपल्याला काय भेटणार आहे? 5वी संख्या भेटणार. यांची वजाबाकी केली, 5 4 गेले 1, 8 6 गेले 2, म्हणजेच 5वी संख्या कोणती असणार आहे? 21 असणार. ऑप्शन नंबर 1 बघा, 21. समजलंय सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघू. एका चाकाची त्रिज्या 28 सेंटीमीटर आहे, तर त्याचे 8.8 किलोमीटर अंतरात किती फेरे होतील? काय सांगितलंय? चाकाची त्रिज्या दिली किती? 28. त्याचे 8.8 किलोमीटर जायचं तर किती फेरे होतील? आता हे बघा, हे समजा हे चाक आहे, याची काय दिलेली आहे? त्रिज्या दिली आहे. किती दिली आहे? 28 सेंटीमीटर दिली आहे. त्रिज्या कशामध्ये दिली आहे? सेंटीमीटर मध्ये. आणि अंतर कशात दिले? किलोमीटर मध्ये. याचं नीट लक्ष ठेवा. नंतर काय सांगितलंय? 8.8 किलोमीटर जायचं तर किती फेरी होईल? आता समजा हा जो एक चाक आहे, याची एक फेरी मारली, याचा पूर्ण हा जो गोल आहे म्हणजेच काय? एक फेरी. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू? परिघ म्हणू. म्हणजेच एक परिघ बरोबर काय असणार आहे? एक फेरी असणार आहे. तर एक परिघाचा आपल्याला काय करायला लागेल? पहिल्यांदा किंमत काढायला लागेल, तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे? एक फेरीची किंमत भेटणार आहे. परिघाचं सूत्र काय आहे? वर्तुळाचं परिघ बरोबर काय असणार आहे? 2 पाय r. हे सूत्र आहे वर्तुळाच्या परिघाचं 2 पाय r. किंमत टाकून देऊ आपण. 2 पायची किंमत काय असते? 22/7 गुणिले r ची किंमत काय दिलेली इथं? 28 दिली, बरोबर आहे. भाग द्या 7 1 7, 7 चौक 28, 4 गुणिले 2 गुणिले 22, म्हणजेच काय होणार आहे? 22 गुणिले 8 किती झाले? 176. 176 काय असणार आहे? हे सेंटीमीटर असणार आहे, बरोबर आहे. कारण आपल्याला त्रिज्या कशात दिली आहे? सेंटीमीटर मध्ये दिली आहे. किती आहे? 28. आपल्याला परिघ भेटला तो कशात भेटणार आहे? सेंटीमीटर मध्ये. 176 सेंटीमीटर. तर आपल्याला काय सांगितलंय? 8.8 किलोमीटर जाण्यासाठी किती फेरे होतील? हे जे अंतर दिले हे कशात दिले? किलोमीटर मध्ये दिले. तर आपल्याला काय करायला लागेल? या किलोमीटरला आपल्याला सेंटीमीटर पर्यंत आणावं लागेल. 8.8 किलोमीटर म्हणजेच किती असणार आहे? 8800 काय असणार आहे? मीटर. परत त्याचे सेंटीमीटर मध्ये करणार, म्हणजेच काय होणार? त्याची 88 वर किती असणार आहे? 040, बरोबर आहे. म्हणजेच किती होणार इथं? 8,80,000 काय होणार आहे? सेंटीमीटर. 8,80,000 काय होणार? सेंटीमीटर. बघा तुम्हाला सांगतो, पहिला असतो किलो, दुसरा असतो KH हेक्टोमीटर, नंतर असतो डेकामीटर, नंतर असतो मीटर, नंतर असतो डेसिमीटर, नंतर असतो सेंटीमीटर आणि शेवटी काय असतो? मिलीमीटर, बरोबर आहे. शेवटी काय असतो? मिलीमीटर. आता आपल्याला काय दिलंय इथं? 8.8 काय दिलंय? किलोमीटर दिलंय, बरोबर आहे. काय दिलंय इथं? 8.8 किलोमीटर. आपल्याला कुठपर्यंत आणायचं? इथपर्यंत आणायचं, सेंटीमीटर पर्यंत. 8.8 किलोमीटर ते काय होणार इथं? 88 हेक्टोमीटर होणार. डेकामीटर किती होणार आहे? 880 डेकामीटर होणार. मीटर किती होणार आहे? 8800 मीटर होणार. डेसिमीटर किती होणार आहे? 88,000 होणार, बरोबर आहे. आणि सेंटीमीटर किती होणार आहे? 8,80,000 सेंटीमीटर. समजलंय सगळ्यांना? आपण याला काय केलं? या किलोमीटरला आपण सेंटीमीटर पर्यंत आणलं. आता किती सेंटीमीटर आहे? 8,80,000 काय सेंटीमीटर आहे. आपण काय करणार आहे? एक फेरी बरोबर किती आहे? एक फेरी बरोबर 176 सेंटीमीटर. तर 8,80,000 ला कितीने काय करावं लागेल? आपल्याला 176 ने भागावं लागेल, तेव्हा आपल्याला काय भेटतील? फेऱ्या भेटतील. कारण हे अंतर आहे आणि हे काय? एक परिघ म्हणजेच काय? एक चाकाचं परिघ म्हणजेच काय? एक फेरी. एक फेरी बरोबर 176. तर 8.8 किलोमीटर म्हणजे किती
फेऱ्या होतील? काय करणार आहे? 176 ला आपण भाग द्यायचा आहे. 176 ने 8,80,000 ला भाग द्यायचा आहे. भाग द्या बघा. 11 ने भाग द्याल, इथं कितीने जाईल भाग? 11 ने जाईल. काय होणार आहे इकडं? 11 एके 11, 6 उरले, 11 सक 66, बरोबर आहे. आणि इकडे काय होणार आहे? 11 8 88 आणि याच्यावर किती शून्य? 4 शून्य, 1 2 3 4 शून्य. नंतर कितीने भाग जाणार आहे? 8 ने जाणार आहे. किती होणार आहे इथं? 8 एके 8, किती शून्य? 4 शून्य द्या. आणि किती होणार आहे? 8 दुने 16, बरोबर आहे. नंतर 2 ने द्या. किती होणार आहे? 2 पंचे 10 आणि किती शून्य आहेत? हे वरचे 3 शून्य. म्हणजेच 8.8 किलोमीटर मध्ये किती फेऱ्या होतील? 5,000 फेऱ्या होतील. समजलंय? ऑप्शन नंबर 1 बघा, 5,000. सोपं आहे गणित. हे तुम्हाला वाटलं असेल, पहिल्यांदा मी पूर्ण समजून सांगितलंय, तुम्हाला वाटलं असेल खूप मोठी प्रोसेस आहे, पण काहीच नाही, एकदम सोपं आहे. काय काढायचं आहे? डायरेक्ट फक्त परीघ काढायचं आहे आणि त्या परीघाने फक्त काय करायचं? या किलोमीटरला फक्त भाग द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटणार? एकूण फेरे भेटतील. समजलंय? ते तुम्हाला माहितीसाठी मी सांगितलंय. याचं आपल्याला काय करायला लागणार आहे? सेंटीमीटर मध्ये करायला लागणार आहे. हे माहितीसाठी तुम्हाला सांगितलंय. किलोमीटर असतो, नंतर हेक्कामीटर, नंतर डेक्कामीटर, मीटर, मग डेसिमीटर, सेंटीमीटर आणि सगळ्यात शेवटी काय असतो? मिलीमीटर. चला पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, इथं तुम्हाला पोलीस भरती विषयी पूर्ण गणिताचं नॉलेज भेटणार आहे. तुम्हाला कुठेच जायची गरज लागणार नाहीये. महाराष्ट्रातील 1 नंबर असणार आहे टिक्कर मराठी चॅनल. समजलंय सगळ्यांना? चला पुढचा प्रश्न बघू. 45,678 यामध्ये 5 व 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता स्थानिक किंमत म्हणजे काय असणार आहे? त्याची स्थान आणि त्याच्या पुढे जेवढे अंक असणार आहे तेवढे काय द्यायचे? शून्य द्यायचे. ही काय झाली? त्याची स्थानिक किंमत. आणि दर्शनी किंमत म्हणजे काय? आपले जे डोळ्यांना दिसते त्याला काय म्हणतात? दर्शनी किंमत. आणि स्थानिक किंमत म्हणजे ज्याचं स्थान कुठे आहे त्याच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत तेवढे काय देणार? शून्य. म्हणजे ती होणार त्याची काय? स्थानिक किंमत. आता काय सांगितले तर 5 आणि 6 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? काय विचारलंय? फरक म्हणजेच काय होणार आहे? वजाबाकी. आता 5 ची स्थानिक किंमत किती असणार आहे? 5 आणि त्याच्यावरती हे 3 शून्य, किती होणार आहे? 5,000. आणि 6 ची स्थानिक किंमत किती? 6 आणि त्याच्यावरती 2 शून्य, किती झाले? 600. यांच्यातील फरक विचारला, काय करणार आहे? वजाबाकी. किती येणार आहे वजाबाकी? 4,400, बरोबर आहे. म्हणजे 5 आणि 6 यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती असणार आहे? 4,400. ऑप्शन नंबर 2 बघा, 4,400. चला पुढचा प्रश्न बघू. जर 81 बरोबर 27 चा x घात तर x बरोबर किती? हा प्रश्न तुम्हाला अवघड वाटत असेल पण एकदम सोपा आहे. बघा काय सांगितलं इथं, 81 बरोबर 27 चा काय सांगितलंय? x घात, बरोबर आहे. आता आपण पहिले काय करू? यांची फोड करून घेऊ म्हणजे आपल्याला एकदम सोपं जाईल. आता ह्या 81 ची फोड केली काय होणार आहे? 3 चा कितवा घात येणार आहे? 4था घात, बरोबर आहे. 3 चा वर्ग 9, 9 3 चा घन किती? 27 आणि 3 चा 4था घात किती असणार आहे? 81, बरोबर आहे. आणि इथं 27 म्हणजेच काय असणार आहे? 3 चा वर्ग, 3 चा घन असणार 27, 3 चा वर्ग किती? 9, 3 चा घन किती असणार आहे? 27, बरोबर आहे. आपल्याला काय शोधायची? x ची किंमत, बरोबर आहे. यांचा काय पाया? 3 3 आहे, तो घेतला 3. हा 4 इकडं काय? याला छेद 1 आहे, याला पण किती आहे? छेद 1 आहे, बरोबर आहे. हा तिकडे गेल्यावर काय होणार आहे? उलटा होणार आहे. काय होणार म्हणजे 3 चा काय होणार आहे? 4था घात आणि हा भागिले 3 राहणार आहे. म्हणजेच इथं काय सांगितलंय? 3 चा 4था घात छेद 3 म्हणजेच काय असणार आहे? 81 चा 3रा घात बरोबर 27 चा काय असणार आहे? 4था घात. म्हणजे x ची किंमत किती आली? 4/3. 4/3 म्हणजेच काय? 27 चा 4था घात बरोबर 81 चा कितवा घात असणार आहे? 3रा घात. हे दोघांचे काय बरोबर चिन्हाच्या इकडे काय असतं? डावी बाजू आणि उजवी बाजू काय असते? इक्वल असते, समान असते. म्हणजे 81 चा जर 3रा घात केला आणि 27 चा 4था घात केला तर त्यांची बेरीज काय येणार आहे? त्यांची संख्या समान येणार. म्हणजे 27 चा कितवा घात येणार आहे? इथे 4/3 घात. समजलं सगळ्यांना? ऑप्शन नंबर 4 बघा, 4/3 घात. तर चुकून 3/4 लिहू नका. 4/3 म्हणजेच काय असणार आहे? इथं जो वरती घातांक आहे तो काय असणार आहे? 27 चा, आणि जो खालती घातांक आहे तो कसणार आहे? कसला असणार आहे? 81 चा. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघू. एका संख्येचे 12.5% बरोबर 800 आहे तर ती संख्या कोणती? काय सांगितलंय? त्या संख्येचे किती? 12.5% बरोबर 800. डायरेक्ट लिहू आपण. 12.5% बरोबर किती आहे? 800. तर 100% किती? कारण आपल्याला काय काढायचे? ती संख्या काढायची. ती संख्या किती असते? 100% असते. याचे किती दिले? 12.5% बरोबर 800. तर 100 ला किती? काय करणार इथं? तिरकस गुणाकार.
100 गुणिले किती 800 आणि भागिले किती असणार आहे 12.5. आता जर पॉइंटचा भाग द्यायचा असेल, कोणाला येत नाही कोणाला अवघड जातो, तर काय करायचं एकदम सोपं, हा इथला पॉइंट काय करायचा काढून टाकायचा आणि वरती काय वाढवायचा, एक शून्य वाढवायचा, म्हणजे तो पॉइंट गेला. काय केलं समजलंय, हा 12.5 ह्याचा एक पॉइंट काढला, किती घर आहे उजव्या साईडला एकच घर, म्हणून काय केला एक शून्य दिला. जर 2 घर असते तर काय केले असते, वरती 2 शून्य दिले असते. जर वरती पॉइंट असेल तर काय करायचं, वरचा पॉइंट काढायचा आणि खाली काय द्यायचे तेवढे शून्य द्यायचे. जेवढे पॉइंटच्या राईट साईडला घर आहेत तेवढे काय द्यायचे शून्य द्यायचे त्याच्या अपोजिट साईडला. आता इथं खाली होता पॉइंट, याचा पॉइंट काढला, वरती काय दिले 2 शून्य देऊन टाकले, बरोबर आहे, वरती 1 शून्य देऊन टाकला. आता काय करायचं भाग द्यायचा इथं बघा, 25 पाचा 125, 25 चौक 100, परत 5 ने भाग द्या वरती, 5 एके 5 किती उरले 3, 30 झाले, 5 सक 30 आणि हे वरती 2 शून्य किती आले. आता 4 गुणिले 1600, 16 चौक किती आले 64, 64 वर किती आहे 2 शून्य म्हणजेच किती 6400. ऑप्शन नंबर 1 बघा 6400, म्हणजे 6400 या संख्येचे 12.5% किती असणार आहे 800. समजलं. चला पुढचा प्रश्न बघू. एका व्यक्तीचा पगार 57,850 रुपये आहे, त्याच्या पगारात 20% ने वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती असणार. काय सांगितलं, एका व्यक्तीचा पगार किती आहे 57,850 आहे, 20% ने वाढ झाली तर नवीन पगार किती असणार. तर आपण काय करू, डायरेक्ट हा पगार किती असणार आहे 100%, त्यात काय 20% ने वाढ म्हणजे हा किती होणार आहे 120%, बरोबर आहे. समजलं सगळ्यांना. हा काय होणार आहे 120%, आपण त्याचे काढायचे कारण ऑलरेडी हा 100% आहे, त्याच्यात 20% वाढ झाली म्हणजेच किती काढायचे डायरेक्ट 120%. काढा. काय होणार आहे, शून्याला शून्य गेले, 2 शून्य गेले, वरती 2 शून्य गेले, काय राहिले फक्त 57,785 गुणिले किती 12, करा यांचा गुणाकार किती येतोय 69,420. म्हणजेच त्याचा डायरेक्ट हा काय भेटलेला पगार भेटलेला आहे, 20% वाढ होऊन त्याचा पगार किती असणार आहे 69,420. ऑप्शन नंबर 2 बघा. बघा तुम्ही काढून 57,850 चे 20% काढले आणि ते 20% परत 57,800 मध्ये ऍड करणार तेव्हा किती होणार पगार आहे 69,420. तसं न करता आपण काय केलं, डायरेक्ट त्याचे काय काढले 120% काढले, बरोबर. आपल्याला काय भेटणार आहे, तो डायरेक्ट पगार आणि नफा 20% जी वाढ झालेली आहे ते डायरेक्ट एकत्रित भेटणार आपल्याला. पुढचा प्रश्न बघू. एक ट्रेन 90 किलोमीटर या वेगाने एक खांब 10 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती. आपल्याला काय सांगितलंय, लांबी काढायची म्हणजेच काय काढायचं आपल्याला अंतर काढायचंय, बरोबर आहे. अंतर बरोबर काय आपल्याला वेग दिलाय आणि काय दिलाय वेळ दिलाय, बरोबर आहे. आपल्याला काय काढायचंय अंतर काढायचंय. वेग किती दिलाय 90 किलोमीटर आणि वेळ किती दिलाय 10 सेकंद. आता हा कशात दिलेला आहे सेकंदात दिलेला आहे. आपल्याला विचारले ट्रेनची लांबी, ती कशामध्ये विचारली आहे मीटर मध्ये, म्हणजे हा छोटा आहे त्याला काय करायला लागेल आपल्याला मोठा करायला लागेल, म्हणजेच काय करायचं आहे इथं 5/18 ने गुणायचंय. ट्रेनच्या गणितामध्ये 18/5 5/18 का घेतात, कारण हे जे कंटेंट दिलेले आहे हे कशात दिलेले आहे छोट्यामध्ये दिले आहे सेकंदामध्ये, आणि जे विचारले ते कशात विचारले मीटर मध्ये विचारले, बरोबर आहे. हे लहान आहे, याला काय करायचं आपल्याला मोठं करायचंय, म्हणजेच काय करायचंय 5/18. भाग द्या इथं काय होणार आहे 18 एके 18, 18 पंचे 90, काय राहिले 5 गुणिले 5 गुणिले 10 किती आले 25 गुणिले 10 किती आले 250 मीटर. म्हणजेच त्या ट्रेनची लांबी किती असणार आहे 250 मीटर. ऑप्शन नंबर 2 बघा 250. मी पूर्ण टॉपिक वाईज सगळे लेक्चर घेऊन येणार आहे, सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. आता फक्त आपण काय बघतोय गणित बघतोय फटाफट, नंतर पूर्ण टॉपिक पूर्ण कन्सेप्टचे गणित येणार तुम्हाला. इझी गणित येणार, मॉडरेट येणार आणि हार्ड पण येणार, सगळ्या प्रकारचे आपण गणित घेणार आहोत. पुढचा प्रश्न काय आहे, 10 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलापासून 2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले किती गोल तयार होतील. आता इथं गोल दिले, गोल म्हणजे काय असणार आहे घन असणार आहे. 10 सेंटीमीटरचा एक घन आहे, काय सांगितलंय 10 सेंटीमीटरचा एक घन आहे किंवा काय गोल आहे, त्याच्यापासून आपल्याला 2 सेंटीमीटरचे असे किती गोल तयार करता येतील किंवा किती गोल भेटतील. हा कितीचा आहे 10 सेंटीमीटरचा आहे, बरोबर आहे. आणि हा कितीचा आहे 2 सेंटीमीटरचा, किती आहे 2 सेंटीमीटर. ह्याचे जर आपल्याला 2-2 सेंटीमीटरचे गोल केले तर किती गोल भेटतील असा प्रश्न विचारलाय. म्हणजेच काय इथं घनाचा काय करायचं आपल्याला घन करायचंय.
घनाचा घन काय असणार आहे? फक्त घन असणार आहे. घन काय होणार आहे? पहिल्या 10 सेंटीमीटरचा घन करायचा आहे, भागिले काय करायचे आपल्याला? 2-2 सेंटीमीटरचे करायचे आहेत, म्हणून काय करणार आहे? भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2 काय असणार आहे? घन. फक्त भाग द्यायचा आहे. 2 10, 2 10 आणि 2 10, म्हणजे 10 सेंटीमीटर गोळ्याचे 2 सेंटीमीटर प्रमाणे गोळे जर तयार केले तर किती होणार आहे? 5चा घन किती होणार आहे? 125. म्हणजेच किती गोळे होणार आहे? 125 गोळे होणार किंवा 125 गोल होणार. ऑप्शन नंबर 1 बघा. ऑप्शन नंबर 3 बघा. 125. समजलंय सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघू. वर्गमुळात 2चा n घात बरोबर 64, तर n बरोबर किती? काय सांगितलं होतं मी? बरोबर चिन्हाची डावी बाजू आणि उजवी बाजू दोन्ही पण काय असते? समान असते. म्हणजे इथं 2चा कितवा घात आहे? तर बरोबर 64 येणार. आता हे दोन पद्धतीने सोडवता येईल बघा. एकदम सोपी पद्धत सांगतो. वर्गमूळ आहे तसंच ठेवून द्या. नंतर काय करायचं आपल्याला? 2 ला 64 पर्यंत न्यायचंय. म्हणजेच काय होणार? इथं 2 गुणिले 2 किती झाले? 4. 4 दुने किती झाले? 8. 8 दुने किती झाले? 16. 16 दुने किती झाले? 32. आणि 32 दुने किती झाले? 64. आले बरोबर? वर्गमूळाचं चिन्ह आपण तसंच ठेवले. किती आलेत आता? 1 2 3 4 5 6 आले. वर्गमुळाच्या चिन्हामध्ये म्हणजे 2चा कितवा घात आला? इथं 6वा घात. समजलं का? वर्गमुळामध्ये किती आले? 6वा घात. आपल्याला काय करायचंय? ते वर्गमूळ चिन्ह पण काढून टाकायचं. आपल्याला फक्त काय पाहिजे? n पाहिजे. म्हणजे 6चे काय करणार? इथं दुप्पट करणार. 6 गुणिले 2 म्हणजेच काय होणार आहे? इथं 2चा 12वा घात बरोबर काय असणार आहे? 64. बरोबर आहे? 2चा 12वा घात. n म्हणजे काय? घात. तो n घात कितवा असणार आहे? 12वा. बरोबर किती असणार आहे? 64. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बघा. 2चा 12वा घात बरोबर काय असणार आहे? 64. पुढचा प्रश्न बघू. ए व बी यांच्या पगाराचे गुणोत्तर 5-4 व खर्चाचे गुणोत्तर 3-2 आहे. प्रत्येकाची बचत 800 रुपये आहे. तर ए चा पगार किती असेल? इथं काय दिले तुम्हाला? पगाराचं गुणोत्तर दिले आणि कसलं दिले? खर्चाचं गुणोत्तर दिले आणि बचत काय दिले तुम्हाला? संख्या दिले. तर तुम्हाला काय विचारलंय? ए चा एकूण पगार विचारलाय. कोणाचा विचारलाय? ए चा. तर आपण फक्त ए चा बघूया. ए चा काय दिलाय? पगार 5 दिलाय. बरोबर आहे? काय दिलाय? पगार दिलाय 5. बरोबर. खर्च किती करतो त्यातला? तो 3 करतोय. खर्च किती करतो? 3. मग राहणार किती? बचत. बचत किती राहणार आहे? 5तून 3 गेले किती राहिले? 2. 2 बचत बरोबर तिथं काय दिले? 2 बचत बरोबर किती आहे? 800. तर त्याचा पगार किती आहे? 5. तर 5 ला किती? काय होणार इथं? तिरकस गुणाकार. 800 गुणिले 5 भागिले किती असणार आहे? 2. 2 ने भाग द्या. किती आले इथं? 400. 400 गुणिले 5 किती येणार आहे? 4-5 म्हणजेच किती? 2000. म्हणजेच ए चा पगार किती असणार आहे? 2000. बरोबर आहे? ए चा पगार विचारला होता आपल्याला किती? 2000. ऑप्शन नंबर 1 बघा. एकदम सोपे गणित होते, काहीच अवघड नाही. पुढचं गणित बघू. एका कामाला ए ला 24 दिवस लागतात, बी ला 48 दिवस लागतात व सी ला 16 दिवस लागतात. जर ए बी सी हे तिघं मिळून तिघांनी जर काम केलं तर किती दिवसात संपेल? म्हणजे इथं लहान कोणती आहे? 16 दिवस आहे. म्हणजे तिघं मिळून जर काम करायला लागले तर काय होणार आहे? 16 पेक्षा पण कमी दिवस लागणार. समजलं सगळ्यांना? काय विचारलंय? तिघांनी एकत्र काम केलं तर किती दिवसात होईल? आता ए ला एक काम करायला किती दिवस लागतात आहे? 24 दिवस लागतात. बी ला तेच काम करायला किती दिवस लागतात आहे? 48 दिवस लागतात आहे. आणि सी ला तेच काम करायला किती दिवस लागतात आहे? 16 दिवस लागतात. जर तिघां मिळून काम केलं तर किती दिवसात संपेल? काय करायचंय? तिघांची बेरीज करायची आहे. बरोबर आहे? बेरीज करताना काय होणार आहे? इथं छेद समान करून घ्यायचा. यांचा छेद काय होणार आहे? 48 येणार आहे. बरोबर आहे? कारण 48 ला 24 ने पण भाग जातो, 16 ने पण जातो. इथं किती होणार आहे? 24 दुने 48. इथं किती होणार? 48 एके 48. 16 त्रिक किती होणार आहे? 48. बरोबर आहे? इथं 2 एके 2 प्लस 1 एके 1 प्लस 3 एक 3. किती झाली बेरीज? 2 आणि 1 3, 3 आणि 3 किती झाले? 6. काय होणार आहे? 48 भागिले 6. 6 ने भाग दिला, 6 8 48. म्हणजेच एबीसी हे तिघं मिळून किती दिवसात काम संपवतील? ते 8 दिवसात काम संपवतील. समजलं? ऑप्शन नंबर 4 बघा. तुमचा जो पेपर होणार आहे मुंबईचा आणि पिंपरी चिंचवड, तुम्हाला अशाच प्रकारचे गणित येणार आहे. काहीच वेगळे नाही येणार आहे. फक्त काय होतील? अंक चेंज होतील. बाकी टाइप असाच असणार आहे.
पुढचा प्रश्न बघा, एक खुर्ची व टेबल यांच्या किमतींचे गुणोत्तर किती आहे? 5:7 दिले. यांच्या किमतीचं गुणोत्तर दिले 5:7. नंतर काय दिले? एका खुर्चीची किंमत दिले 225. तर काय विचारले? 3 टेबलाची किंमत किती? काय विचारले? 3 टेबलाची किंमत कोणती दिली? खुर्चीची दिली, एका खुर्चीची दिली, बरोबर आहे. गुणोत्तर काय खुर्ची आणि टेबलचं? खुर्ची आणि काय टेबल यांचं गुणोत्तर किती दिलेलं आहे? 5:7. खुर्चीचं किती गुणोत्तर आहे? 5 आहे. टेबलाचं किती आहे? 7 आहे. त्यापैकी एका खुर्चीची किंमत दिली, किती दिली? 225. त्या खुर्चीच्या खाली लिहा, बरोबर आहे. आणि काय भेटणार आहे तुम्हाला? टेबलाची किंमत भेटणार. पण किती? एका टेबलाची किंमत भेटणार, कारण इथं किती खुर्चीची किंमत आहे? एका खुर्चीची. तुम्हाला काय भेटणार आहे? एका टेबलाची. काय करायचं इथं? तिरकस गुणाकार. 225 गुणिले 7 भागिले किती असणार आहे? 5, बरोबर आहे. 5 चोक 20 झाले. किती उरले? 2 उरले. 25 झाले. 5 काय झाले? 25. काय उरले इथं? 45 गुणिले 7 किती आले? 315 आले. ही जे 315 आले हे किती झाले? एका टेबलाचे आले. तुम्हाला काय विचारलं? 3 टेबलाची किंमत. म्हणजेच काय करायचं? याला गुणिले 3 करणार. किती येणार आहे? 945. म्हणजे 3 टेबलाची किंमत किती असणार आहे? 945. ऑप्शन नंबर 1 बघा, 945. समजलं सगळ्यांना काय केलंय? फक्त तुम्हाला काय दिलं होतं? गुणोत्तर दिलं होतं आणि एका खुर्चीची किंमत दिली होती. आपण काय काढले? 315 एका टेबलाचे काढले. त्याला काय केलं? 3 ने गुणले, कारण तिथं काय विचारलं होतं? 3 टेबलाची किंमत. चला पुढचा प्रश्न बघू. 0.36 गुणिले 0.7 गुणिले 0.8 भागिले 0.6 गुणिले 0.42 गुणिले 1.6. आता इथं पॉइंटचे गणित आले का भरपूर जण काय होतात? घाबरतात. परंतु मी सांगितलंय पॉइंट काढायचे आणि काय करायचं? सरळ सरळ भाग द्यायचा. आता इथे बघा, आपण वरचे पॉइंट काय करायचे? खाली तेवढे काय द्यायचे? 0 द्यायचे. आणि जेवढे खालचे पॉइंट आहेत ते तेवढे काय द्यायचे? वरती 0 द्यायचे. म्हणजे काय होणार? समान होणार. आता इथं काय होणार आहे? बघा, राईट साईडला किती घर आहेत? पॉइंटच्या इकडे 2 घर आहे, इकडे 3 घर आहे आणि इथे किती? 4 घर आहे, बरोबर आहे. मग काय करायचं? खाली तेवढे 0 देऊन टाकायचे. एकावर 4 0 दिले, किती झाले? 1000, बरोबर आहे. आता बघा खाली किती आहेत? राईट साईडला घर किती आहेत? पॉइंटचे 1 घर, इथं 2, किती झाले? 3 घर आणि किती झाले? 4 घर. वरती काय करा? तेवढे 0 देऊन टाका. किती झाले? 4 0, बरोबर आहे. आता काय होणार आहे? हे यांना गेले, बरोबर आहे. इथं काय? फक्त आता तुम्ही संख्या लक्षात ठेवा. इथं किती आहेत? हे पॉइंट काढून टाका. हे सगळे पॉइंट काढून टाका. फक्त संख्या लक्षात ठेवा. पॉइंटला सगळे पॉइंट गेले. आता किती आहेत वरती? हे खाली लिहितो म्हणजे समजाल. 36 गुणिले 7 गुणिले किती आहे? 8 भागिले काय? 6 गुणिले 42 गुणिले किती आहेत? 16. आता इथं काय करायचं? फक्त तुम्हाला भाग द्यायचा आहे. भाग द्यायचं. 6 × 6 6 6 36, 6 × 6 6 7 42, 7 ला 7 गेले. काय राहिले? 8 × 8 8 2 16. काय राहिले इथं? 1/2. 1/2 म्हणजेच काय? 1 ला भागिले 2 करा. 1 ला भागिले 2 करणार. 1/2. इथं भाग जात नाही म्हणून काय दिला? पॉइंट दिला. इथं 10 झाले. काय होणार आहे? 2 पंचे 10. म्हणजेच काय येते उत्तर आपलं? 0.5. आपलं उत्तर काय आलं? 0.5. या संख्येला या संख्येने भागल्यावर काय येणार आहे? 0.5. बघा ऑप्शन नंबर 2, 0.5. समजलं सगळ्यांना? चला पुढचा लास्ट प्रश्न आहे. लास्ट प्रश्न बघू. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9 ने भाग जाईल? आता मी तुम्हाला कसोड्यांचा पण एक व्हिडिओ बनवलेला, त्यांच्यामध्ये सगळं सांगितलंय. कोणत्या संख्येने कोणत्या संख्येला भाग जाईल त्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. इथं काय सांगितलंय? कोणत्या संख्येला 9 ने भाग जाईल? म्हणजेच काय? इथं 9ची कसोटी. 9ची कसोटी काय? दिलेल्या सर्व अंकांची बेरीज जर 9च्या पटीत किंवा 9च्या पाड्यात असेल तर त्या पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. आता इथं बघा काय संख्या दिलेली आहे, यांची काय करा? सगळ्यांची बेरीज करून बघा दिलेल्या संख्यांची. जर 9च्या पटीत किंवा 9च्या पाड्यात येत असेल तरच काय होईल? 9 ने भाग जाईल. चला पहिली संख्या बघू. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 18 किती झाले? 28. 28 आहे का 9च्या पटीत किंवा 9च्या पाड्यात? नाहीये. मग या संख्येला 9 ने भाग जाणार नाही. पुढचे बघू. 9 9 18, 18 आणि 3 21, 21 आणि 4 25, 25 आणि 3 किती झाले? 28. या पण संख्येला 9 ने भाग जाणार नाही. पुढचे बघू. 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 आणि हे 9 9 18, 18 2 18 आणि 9 किती झाले? 27 झाले.
म्हणजे 27 ला 9 ने भाग जाईल. 9च्या पट्टीत आहे 27 किंवा 9च्या पाड्यात आहे, म्हणजेच ह्या पूर्ण संख्येला काय होणार आहे 9 ने भाग जाणार. ऑप्शन नंबर 3 ला काय होणार आहे 9 ने भाग जाणार. समजलं. कसोड्यांचा उपयोग काय होतो तुम्हाला अशा प्रकारच्या गणितांमध्ये होतो. अशाच प्रकारचे भरपूर व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. कुठेही जाऊ नका, फक्त तुम्हाला इथेच गणिताचं पूर्ण नॉलेज भेटून जाईल. पोलीस भरतीसाठी नंबर 1 क्लास असणार आहे तो फक्त टिक्कर मराठी. इथं फक्त पोलीस भरतीचेच तुम्हाला व्हिडिओ भेटतील, बाकीचे व्हिडिओ भेटणार नाही. समजलं. चला, जय हिंद.